सात्विकाची मुकुळ देव मलले अष्टदळ ठेवोवरी तेथे अहम हा धूप जाळू नाहम तेजे ओवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर माझी तनु आणि प्राण या दोन्ही पावा देऊ श्री चरण करू भोग मोक्ष निंबलोन पायातया या गुरुचरण सेवा हो पात्रतया दैवा जे सकळार्थ मिळावा पाठुबंधी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची हे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं यस्य स्मरणमात्रेण मन्दोऽपि विबुधायते सन्तं तं परमोदारं वन्दे वेङ्कटस्वामिनम् चित्तं प्रबुद्धं हरिपाठवृत्त्या बुद्धिर्निमग्ना जगदीशपादौ सञ्चालको यः भजनीमठस्य तं लक्ष्मणं नौमि सर्वभावैः विद्यार्जितुं ये यत्र समागता वै ज्ञानेशरूपा विनयेन सेव्याः प्राप्तं मुदा येन विशुद्धधेयम् तं मारुतिं नौमि गुरुं गुरवम् वर्णाभिमानं निजवैभवं वै विस्मृत्य सर्वं हि सगौरवं च प्रीत्या प्रणीता गुरुबन्धवश्च दांडेकरं नौमि शंकराख्यम। संत हृदय सम्राट अगाध कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय महाराष्ट्र वेदाचं निस्सरण दिलया ज्यांच्या श्वासातून घडलं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय ज्या कुलपुरुषाचं चरित्र ऐकण्यासाठी आपण उपस्थित आहोत ते प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आणि समोर अगदी कृपा करण्यासाठी बसलेले प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबा परमपूज्य प्रातस्मरणीय बन्सी बाबा आणि इतरही आनंदीतील ज्येष्ठ श्रेष्ठ थोर गुरुबंधू मंडळी या सर्वांच्या समुपस्थितीमध्ये भगवान श्री ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं निमित्त साधून जो स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांचा पुण्यतिथी शताब्दी महोत्सव वर्षभर संपन्न होत आहे त्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या पुण्यतिथी शताब्दी महोत्सवाच्या पावन पर्वावरती या ठिकाणी स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या चरित्र चिंतन कथेचा विचार करण्यासाठी आपण उपस्थित आहोत। एरवी या चरित्राचा विचार करणं ही थोडीशी आवाक्याच्या बाहेर असलेली गोष्ट आहे। प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठल बाबा घोलेंच्या भाषेमध्ये सांगायचं जर झालं तर बाबा महापुरुषांसाठी एक वाक्य नेहमी वापरत असत। त्यातही विशेष करून वारकरी शिक्षण संस्थेच्या थोर महापुरुषांचं वर्णन करताना बाबा असं बोलत असत की वारकरी शिक्षण संस्थेतील ही सगळे थोर मंडळी हिमालयाच्या उंचीची मंडळी आहे। ही हिमालयाची उपमा आदरणीय बाबा या सर्व मंडळींना देत होते। त्याच्या पाठीमागचे भाव अनेक अंगांनी वेगळे वेगळे होते। हिमालयाची उंची म्हटलं जातं त्याचं कारण आहे
की हिमालयाची उंची ही न संपणारी उंची आहे। या हिमालयाच्या पर्वतरांगेचं असं वैशिष्ट्य आहे की एक पर्वत चढल्यानंतर त्याच्या पुढचं दुसरं शिखर अजून आपल्याला दिसू लागतं। दिसणारं दुसरं शिखर आपण जर चढलो, आपल्याला असं वाटलं हे शेवटचं आहे, तर तिथे चढल्यानंतर ते शेवटचं नसतं, त्याच्याही पुढचं दुसरं शिखर आपल्याला पाहायला मिळतं। अशी शिखरं मजल दर मजल आपण कितीही चढत राहिलो तरी सुद्धा हिमालयाची शिखरं संपत नाहीत। त्याप्रमाणे महापुरुषांची चरित्र आहे की यांचा आपण कितीही विचार करू गेलो तरी सुद्धा आपल्या आवाक्यामध्ये येणाऱ्या या गोष्टी नाहीत। ज्या चरित्राचा विचार आपण करत आहोत, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचं जीवनचरित्र हे आपल्याला सर्वांबरोबर माहीत झालं प्रातस्मरणीय वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांच्या लेखणीमधून। म्हणून सर्वांबरोबर जर आपल्याला धन्यवाद द्यावेसे वाटत असतील, मस्तक टेकवावं असं वाटत असेल, तर ते आपल्याला पूजनीय मामासाहेबांच्या चरणावरती टेकवलं पाहिजे। जर मामासाहेबांनी हे चरित्र लिहिलं नसतं तर स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राला किंबहुना वारकरी संप्रदायाला परिचित झालं नसतं। ते तुमच्या आमच्या सर्वांच्या दृष्टीपथामध्ये ज्यांनी आणून दिलं ते प्रातस्मरणीय वैकुंठवासी मामासाहेब। मामासाहेबांसारख्या महापुरुषांनी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र लिहिण्याच्या अगोदर भूमिकेमध्ये जो विचार मांडलेला आहे तो विचार आपल्याला सर्वांअगोदर लक्षामध्ये घ्यायला हवा। स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र लिहिण्याच्या पूर्वी मामासाहेब असं म्हणतायत की आपण लिहिलेलं चरित्र कदाचित जोग महाराजांना मान्य होईल की नाही असा संशय त्यांच्या अंतःकरणात आहे। कारण जोग महाराज हे स्वतः अमानित्व जीवन जगणारे महापुरुष, त्यांच्या हयातीमध्ये त्यांचं कोणी चरित्र लिहावं किंवा त्याला त्यांनी तशी कधीही अनुमती दिली नसती। म्हणून जोग महाराज यांचं देहावसन झाल्यानंतर, महाराज वैकुंठवासी झाल्यानंतर मामासाहेबांनी हे जोग महाराजांचं चरित्र वारकरी शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाच्या कालखंडामध्ये लिहून छापलं। पण ते लिहित असताना त्यांच्या लेखणीमध्ये जी भीती आहे ती भीती 50 वर्षानंतर सुद्धा तशीच होती। म्हणजे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या व्यक्तिमत्वाला स्पर्श करण्याचं धाडस मामासाहेबांसारख्या महापुरुषाच्या लेखणीला जर होत नसेल तर तुमच्या आमच्या सारख्या सामान्य पामरांनी, त्यातही विशेष करून माझ्यासारख्या विद्यार्थ्यांनी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांसारख्या अत्यंत विलक्षण महापुरुषाच्या जीवनचरित्राच्या संबंधी काही बोलावं हे अत्यंत धाडसाचं काम आहे। म्हणजे ज्ञानोबारायांनी म्हटल्याप्रमाणे ऐका आकाश दिवसावे तरी अनेक त्याहुनी थोर होवावे। आकाशाला जर आपल्याला गवसणी घालावी असं वाटत असेल तर आपल्याला आकाशापेक्षा मोठं होण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे। आकाशा इतकं मोठं होता नाही आलं तरी चालेल, पण आकाशाचा कमीत कमी पुरू आकाशाच्या तोडी इतकं तरी मोठं झालं पाहिजे। पण आपल्यामध्ये ते सामर्थ्य नाही। ज्ञानोबाराय बोलतायत गीतेच्या बाबतीमध्ये हे अपार कैसेने कवळावे, महातेज कवने धवळावे, गगन मोठी सुवावे मशके केवी। ज्ञानोबाराय आपली नम्रता प्रगट करताना बोलतायत या गीतार्थाचा विचार माझ्यासारख्याने बोलणं म्हणजे एखाद्या मशकाने गगनाला हातामध्ये धरण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे। ज्ञानोबारायांची ती नम्रता आहे, ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये असलेली नम्रता आहे। पण ह्या ओव्या आपण जर म्हणत असू तर ती आपली नम्रता नाही, ती आपली वस्तुस्थिती आहे। म्हणून नम्रतेने मी हे बोलतोय असं नाही, तर ही वस्तुस्थिती आहे की या विलक्षण महापुरुषाचं जीवनचरित्र तुम्ही आम्ही अभ्यासावं इतकी उंची आपल्याला नक्कीच प्राप्त नाही। मग कदाचित प्रश्न असा पडेल की मग चरित्राकडे जशी आपण डोळे झाक करतो किंवा पाठ फिरवतो तशी पाठ फिरवावी का? तर तशी पाठही आपल्याला फिरवणं जमणार नाही। जितकं होईल तितकं महापुरुषाचं जीवनचरित्र हे आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणार आहे। चरतीति चरितम, ज्याच्याकडे पाहून पाहून आपण आपल्या जीवनाची वाटचाल करू शकतो त्याला चरित्र असं म्हटलं जातं।
त्यातही स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र याच्या पूर्वी जरी आपल्या वाचनामध्ये आलं होतं तरी सुद्धा या चरित्राचा विशेष काहीसा अभ्यास करण्याची एक सुसंधी परमपूज्य गुरुवर्य बाबांच्या रूपाने आम्हा सर्वांना प्राप्त झाली. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी संस्थापित केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महापर्वाच्या स्मरणिकेचं काम बाबांनी आपल्या अंगावरती घेतलं आणि हे अंगावरती घेतल्यानंतर आम्हा गुरुकुलातील सर्व अध्यापकांना त्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं. एका अर्थाने महती कृपा आमच्यावरती झाली की त्या निमित्ताने महापुरुषांची जीवन चरित्र जी पूर्वी कानावरती पडली होती किंवा एकदा सामान्य रूपाने वाचली होती पण ती विशेष रूपाने अभ्यासण्याची एक मोठी संधी बाबांच्या रूपाने आम्हाला प्राप्त झाली. मग या स्मरणिकेचं काम करत असताना चरित्राचं अध्ययन करत असताना त्या चरित्राचं स्वरूप त्याच्यातले धागेदोरे हे थोडेसे बारकाईने तपासायला मिळू लागले आणि या चरित्रांची संगती लावत असताना इतरही चरित्र ही पाहण्यामध्ये येऊ लागली. म्हणून संत श्री तुकोबराय गुरुकुलामध्ये जवळपास 2-2.5-3 महिने पाठ बंद राहून स्मरणिकेच्या कामामध्ये सगळीच मंडळी मोठ्या कष्टाने त्याच्यामध्ये उतरली होती आणि त्याच्यातून वारकरी शिक्षण संस्थेचा एक विलक्षण इतिहास अभ्यासण्याची, हाताळण्याची आणि चरित्रांना पाहण्याची एक संधी प्राप्त झाली. ही संधी जर कदाचित बाबांच्या रूपाने प्राप्त झाली नसती तर आज मी तिला जे काही थोडस सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनाच्या संबंधी अभ्यासण्याची किंवा पाहण्याची जी वेळ आली ती वेळ कदाचित आयुष्यामध्ये आली नसती. पुन्हा ती संधी प्राप्त झाली पण त्या संधीच्या पुढे जाऊन जेव्हा संत श्री तुकोबराय गुरुकुलाच्या वतीने निष्काम अखंड हरिनाम यज्ञ करण्याचं घडलं तेव्हा त्याही निष्काम अखंड हरिनाम यज्ञामध्ये ओझर क्षेत्रामध्ये अर्थात त्या क्षेत्रामध्ये सुद्धा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र गाण्याची, ऐकण्याची एक संधी पुन्हा प्राप्त झाली. त्या सुरुवातीला सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्राच्या सुरुवातीला जे भजन गायलं जात होतं ते मोरया मोरया असं भजन होतं. वरती बसलो असताना हा एक विचार मनामध्ये आला की चरित्राच्या सुरुवातीला मोरया मोरया भजन सुरू केलं नाही म्हणजे झालं. चरित्राच्या सुरुवातीला गणपती बाप्पाचं स्मरण करून त्या चरित्राची दुसरी संधी त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि या ठिकाणी तिसरी संधी पुन्हा एकदा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या जीवन चरित्राच्या संबंधी अभ्यासायला आपल्याला मिळते. पुन्हा पुन्हा ही संधी मिळते याचं कारण काय? पुन्हा पुन्हा संधी मिळते याचं कारण सांगायचं झालं तर ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये बोलायचं जर झालं तर ज्ञानोबाराय बोलतात की आपल्या मुलांना आपले आई वडील पुन्हा पुन्हा बोलायची संधी देतात. त्याचं कारण हे आहे की तो आई वडिलांचा स्वभाव आहे. ज्ञानोबाराय बोलताय जैसा स्वभाव माई बापाचा आपण ते बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आहे. आपल्या आई वडिलांना असं नेहमी वाटत असतं की आपला मुलगा जर थोडस काही बोलू लागला तर त्याने बोलणं बंद करू नये. त्याचं बोलणं चुकीचं असलं, बोबडं असलं तरी सुद्धा त्याने ते शब्द किंवा ती वाक्य पुन्हा पुन्हा बोलली पाहिजे. हा आई वडिलांचा स्वभाव आहे आणि हा आई वडिलांचा स्वभाव मात्या पित्याचा स्वभाव बाबांच्या ठिकाणी वसत असल्या कारणामुळे आम्हा सर्व गुरुबंधूंच्या द्वारे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं बोलून घेण्याचा प्रयत्न ते नेहमी साधत असतात. याच्यातून हे चरित्र मांडण्यासाठी किंवा सांगण्यासाठी आम्ही समर्थ आहोत असं अजिबात नाही. पण या चरित्राच्या संबंधी जे काही बोबडं आहे ते त्यांच्या कानाला समाधान देणारं आहे. त्यांचा हृदय आई वडिलांचं असल्या कारणामुळे पुन्हा ही संधी या ठिकाणी प्राप्त होतीये. या ठिकाणी ही जी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्र चिंतनाची कथा आपण पाहणार आहोत किंवा ही संधी आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये प्राप्त होतीये एका अर्थाने जगद्गुरु तुकोबरायांच्या तपस्थलीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या जीवन चरित्राचं चिंतन करावं. ते चिंतन फक्त गद्यामधून लिहिलं जावं आणि तेच चिंतन पुन्हा वैखरी वाणीने तोंडाने बोलण्याची संधी आळंदी क्षेत्रामध्ये प्राप्त होती. एका अर्थाने तुकोबरायांच्या
तपस्थळीमध्ये जे काही विचार अंतःकरणामध्ये जमा होत होते ते सगळे विचार या ठिकाणी व्यक्त करण्याची एक मोठी संधी आहे. म्हणून या क्षेत्रामध्ये आपण उपस्थित आहोत, विशेष आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये की ज्या क्षेत्राच्या संबंधित स्वानंद सुखदेवाचे सद्गुरू जोग महाराजांचं जीवन हे प्रत्यक्ष संबंधित झालेलं जीवन. स्वानंद सुखदेवाचे सद्गुरू जोग महाराजांनी आपलं प्रयाण काळ किंवा समाधी आळंदी क्षेत्रामध्ये स्वीकार केला. आळंदीमध्ये सद्गुरू जोग महाराजांचं जीवनचरित्र पाहणं सांगणं हा एका अर्थाने या भूमीशी प्रत्यक्ष संबंधित होण्यासारखा आहे. या अलंकापूर नगरीमध्ये आपण बसलेलो आहोत, किंबहुना हा विचार आपण करणार आहोत. त्या अलंकापूर क्षेत्राचा विचार जर आपण केला तर तो विचार सुद्धा स्वानंद सुखदेवाचे सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्राशी संबंधित असलेला असा विचार आहे. स्वानंद सुखदेवाचे सद्गुरू जोग महाराजांचं जीवनचरित्र आणि आळंदी क्षेत्राचा महिमा किंबहुना आळंदीचे दैवत याच्यामध्ये आपल्याला थोडं सुद्धा अंतर करता येणार नाही. जे आळंदी क्षेत्रातलं सामर्थ्य आहे ते सगळं सामर्थ्य न जाणो कित्येक जन्म स्वानंद सुखदेवाचे सद्गुरू जोग महाराज भोगत आहे आणि ते भोगत असलेलं सामर्थ्य समाधीच्या रूपाने या ठिकाणी महाराजांना लुटतात. या आळंदी क्षेत्रामध्ये आपल्याला जी कथा पाहायला मिळते ती त्याहूनही महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आळंदीचं वर्णन करत असताना अलंकापूर महात्म्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आळंदीचा महिमा गायला जातो. मुळामध्ये भगवान भीमाशंकराच्या डाकिनी अभयारण्यापासून ते या अलंकापूर नगरीपर्यंत विस्तारलेला जो काही क्षेत्र भाग आहे याच्यामध्ये दोन महावनांचा विचार केला जातो. एक आहे आनंद वनाचा आणि दुसरा आहे डाकिन्य वनाचा. ही दोन्ही क्षेत्र शिवक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. आळंदीला प्राचीन शिवपीठ असं म्हटलं जातं. हे शिवपीठ आहे. या शिवपीठाची संज्ञा जर आपण पाहत असू, कोणत्याही क्षेत्राचा विचार करत असताना त्या क्षेत्रामधली देवता, त्या क्षेत्रामधलं तीर्थ आणि त्या क्षेत्रामधले संत असा त्रिवेणीने विचार करावा लागतो. अलंकापुरीचं नामाभिधान आपण पाहत असू, चारही युगांमध्ये आळंदीचं वेगळं वेगळं नाव आपल्याला पाहायला मिळतं. पण अलंकापुराचं महात्म्य गात असताना याला आळंदी म्हणावं किंवा अलंकापुरी म्हणावं याचा अर्थ स्वतः भगवान महादेवांनी त्या महात्म्यामध्ये कथन केलेला आहे. भगवान महादेव आळंदीला आळंदी म्हणा किंवा अलंकापुरी म्हणा, या अलंकापुरी शब्दाचा अर्थ व्यक्त करत असताना असं बोलतायत, अलंका नाम आनंदो वनम सर्वत्र पूज्यते अत्रापि उदिहंती मम इतिहास पुराणम. अलंका नाम आनंदम. अलंका शब्दाचा अर्थ भगवान महादेवांनी आनंद असा केला. अलंकार शब्द आपल्याला पाहायला मिळतो. या अलंकार शब्दामध्ये सुद्धा अल शब्द आहे. अलम हा जरी पर्यायवाची सामान्य रूपाने शब्द असला तरी या ठिकाणी तो पर्यायवाची किंवा थांबणे अशा अर्थाने घेतला जात नाही. अलम म्हणजे अलंकार, भूषण. पण भगवान महादेवांनी अल शब्दाचा अर्थ सांगत असताना भूषण असा न करता आनंद असा केलेला आहे. म्हणून अलंकापुरीलाच आनंद असं म्हटलं जातं. आणि हे आनंद वन आहे. या आनंद वनामध्ये आपण बसलेलो आहोत. या आनंद वनामध्ये भगवान महादेव सिद्ध रूपाने प्रगट होतात. त्याला सिद्धेश्वर असं म्हटलं जातं. या अलंकापुरीचं महात्म्य गात असताना या अलंकापुरीमध्ये असलेली देवता, जिला आपण सिद्धेश्वर असं म्हणतो, प्रगटो अस्मिन महाक्षेत्रे आनंदाख्य महावणे नास्ति नास्ति समम क्षेत्रम त्रैलोक्य पावनम स्मृतम. त्रैलोक्यामध्ये अलंकापुरी सारखं पावन क्षेत्र नाही. आळंदी महात्म्याचा विचार करत असताना त्या ठिकाणी भगवान महादेव स्वतः या अलंकापुरीचं वर्णन करतायत की इथली जी देवता आहे, जसं म्हटल्याप्रमाणे आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. इथली देवता भगवान सिद्धेश्वर आहे. सिद्धेश्वराला सिद्धेश्वर का म्हणावं तर सिद्धेश्वराच्या नावामध्येच त्याचा अर्थ भरलेला आहे. तिथे महात्म्यामध्ये असे श्लोक येतात, यत्र सिद्धेश्वरो देवः सिद्धानां सिद्धिदायकः. सिद्धानां सिद्धिदायकः यः देवः सह सिद्धेश्वरः. हा देव सिद्धांना सिद्धी देणारा आहे. असिद्धांना सिद्धी देणारे देव अनेक असतील,
पण सिद्धांनाही सिद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवामध्ये काहीतरी विलक्षणत्व आहे. म्हणून भगवान सिद्धेश्वराला सिद्धेश्वर म्हटलं जातं. त्याचं कारण अनेक सिद्ध महापुरुषांना सिद्धी प्राप्त करून देणारी ही देवता या अलंकापुर नगरीची महान देवता आहे. सिद्ध बेटाचं वर्णन करत असताना पश्चिमेच्या दिशेने येणारी इंद्रायणी आणि ज्या ठिकाणी सिद्ध बेटाच्या अलीकडं जी नदी इंद्रायणीला जाऊन मिळते तिला कुबेर गंगा असं म्हटलं जातं. कुबेर गंगा आणि इंद्रायणी या दोन नद्यांच्या मध्ये जो भाग वसलेला आहे त्याला बेट असं म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी या दोन्ही नद्यांचा प्रवाह अत्यंत विलक्षण असल्या कारणामुळे कुबेराची कुबेर गंगा, जिथे आता आपण गोपाळपुऱ्यामधून पुढे गेल्यानंतर जी खाली इंद्रायणीला जाऊन मिळतीये तिला कुबेर गंगा असं म्हटलं जातं. आज तिचं रूपांतर अगदी सामान्य ओढ्यामध्ये झालेलं आहे. पण ही कुबेर गंगा आणि इंद्रायणी या दोघांच्याही मध्ये वसलेला जो भाग आहे त्याला बेट म्हटलं जातं आणि ते बेट सिद्ध महापुरुषांचं बेट आहे. तिथे राहणारे अनेक सिद्ध महापुरुष त्या ठिकाणी सिद्धीचा भोग घेत राहतात आणि त्यांना सिद्धी प्रदान करण्याचं काम स्वतः भगवान सिद्धेश्वर करतात, भगवान महादेव करतात. म्हणून भगवान महादेवाचं अत्यंत प्राचीन असं हे शिवतीर्थ आहे. इथली जे तीर्थ आहे ज्याला आपण इंद्रायणी म्हणतो, इंद्रायणी मातेचं महात्म्य वर्णन करताना असं म्हटलं जात आहे की ही इंद्रायणी नदी इतर नद्यांसारखी आहे असं अजिबात नाही. इतर नद्यांमध्ये गेल्यानंतर आपल्याला केवळ पापाची निवृत्ती पाहायला मिळेल, पण इंद्रायणी नदीमध्ये स्नान केल्यानंतर आपल्याला केवळ पाप निवृत्ती हे एक फळ मिळतं असं नाही. इंद्रायणीच्या स्नानाचं महात्म्य कथन करत असताना त्या ठिकाणी पुराणांमध्ये असं वर्णन येत आहे, नास्ति नास्ति समम गंगा इंद्राण्या सदृशा भूमी. इंद्रायणी सारखी सदृश या भूमीवरती दुसरी गंगा नाही. का नाही त्याचं कारण सांगत असताना असं म्हटलेलं आहे, सर्व पाप क्षय करा ज्ञान वैराग्य मुक्तिदा. सर्व पाप क्षय करा म्हणून सगळी तीर्थ आहेत. गंगा इत्यादी सर्व तीर्थ कदाचित सर्व पाप क्षय करा असतील, पण त्याच्यानंतर ज्ञान वैराग्य मुक्तिदा, ज्ञानाला, वैराग्याला आणि मुक्तीला या तीन फळांची प्राप्ती करून देण्यामध्ये सर्व तीर्थांपेक्षा इंद्रायणी हे एक विलक्षण तीर्थ आहे. म्हणून या तीर्थामध्ये स्नान करणाऱ्या महापुरुषांना ज्ञानही प्राप्त होतं, वैराग्यही प्राप्त होतं आणि मुक्ती सुद्धा प्राप्त होते. ज्ञान कुणाला प्राप्त झालं, वैराग्य कुणाला प्राप्त झालं आणि मुक्ती कुणाला प्राप्त झाली याचा जर विचार करायचा जर आपण म्हटलं तर आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अनेक संतांचे चरित्र याच्यामध्ये पाहायला मिळतील. फक्त दिग्दर्शन करून जायचं जर झालं तर ज्ञान वैराग्य या सगळ्या गोष्टी, विशेष रूपाने वैराग्य जर आपल्याला पाहायचं असेल तर जगद्गुरु तुकोबारायांना विशेष रूपाचं वैराग्य याच इंद्रायणीच्या स्नानामधून प्राप्त झालेलं आहे. देहू क्षेत्रामध्ये इंद्रायणी आहे आणि या इंद्रायणी मातेचं स्नान करत असताना जगद्गुरु तुकोबारायांना परम वैराग्याची प्राप्ती झाली. म्हणून वैराग्य प्राप्त करून देणारं हे तीर्थ आहे, ज्ञान प्राप्त करून देणारं हे तीर्थ आहे, मुक्ती प्राप्त करून देणारं हे तीर्थ आहे. अजून कोणाला वैराग्य प्राप्त झालं फार पुराणातील किंवा मागची उदाहरणं सांगत नाही. ज्यांचं चरित्र आपण पाहणार आहोत त्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेतील दोन महापुरुषांची नावं सांगतो की ज्यांना या इंद्रायणी तीर्थाच्या द्वारे परम वैराग्याची प्राप्ती झालेली पाहायला मिळते. त्यामध्ये पहिलं नाव आपल्याला घ्यावं लागेल प्रातस्मरणीय वैकुंठवासी मारुतीबा गुरवांचं. मारुतीबा गुरवांसारख्या महापुरुषांनी संसार करावा आणि संसार करत असताना इतकं मोठं वैराग्य त्यांना प्राप्त व्हावं याच्या पाठीमागे काय आहे तर याच्या पाठीमागे माता इंद्रायणीचं स्नान आहे हे आपल्याला विचारामध्ये घेता येईल. पण वैकुंठवासी प्रातस्मरणीय मारुतीबा गुरुवांना संसार साधत असताना सुद्धा एखाद्या ब्रह्मचार्यापेक्षाही फकिरी किंवा विरक्ती अंतःकरणामध्ये अनुभवायला मिळाली याच्या पाठीमागे इंद्रायणीचं महात्म्य आहे. याच्या पुढचं नाव जाऊन सांगायचं जर झालं तर त्याचप्रमाणे प्रातस्मरणीय वैकुंठवासी शांताराम भाऊ गुरुजी ज्या इंद्रायणीमध्ये प्राण देण्यासाठी आले, जीव देण्यासाठी आले, त्या इंद्रायणीने त्यांचा जीव घेतला नाही. त्या इंद्रायणीने त्यांना ज्ञानही दिलं, त्या इंद्रायणीने त्यांना वैराग्यही दिलं आणि या इंद्रायणीने त्यांना मुक्ती सुद्धा दिली.
अजून दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर प्रातस्मरणीय वैकुंठवासी मारुतीबाळ ठोंबऱ्यांचं जीवनचरित्र पहा. मारुतीबाळ ठोंबऱ्यांच्या जीवनचरित्रामध्ये अंतःकरणातील विचार बदलला आणि सगळी भोग वासना सोडून ते वारकरी शिक्षण संस्थेचे उपासक झाले. याच्या पाठीमागची जर त्यांनी केलेली साधना कोणती असेल तर एका वेळेला घडलेल्या इंद्रायणीच्या स्नानाचं ते महात्म्य आहे की स्वतः त्यांना सांगितलं गेल्यानंतर इंद्रायणीवरती सचेल स्नान केलं आणि सचेल स्नान केल्यानंतर वैराग्याची प्राप्ती झाली. वैराग्यातून ज्ञानाची प्राप्ती झाली आणि ज्ञानातून मुक्तीची प्राप्ती झाली. पण असं हे इंद्रायणी तीर्थ या ठिकाणी आहे. इथे साक्षात सिद्ध देवता आहे आणि या क्षेत्राचे संत कोण आहेत याचा परिचय आपल्याला करून देण्याची आवश्यकता नाही. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती स्वतः भगवान श्री ज्ञानोबराय हे या अलंकापूर क्षेत्रातील महान संत आहेत की ज्यांच्यापासून वारकरी संप्रदायाची जीवन जान्हवी विस्तारली, प्रवाहित झाली आणि ज्यांच्यापासून वारकरी संप्रदायाच्या अनेक गोष्टींचा विस्तार झाला. म्हणून आळंदी क्षेत्राचा महिमा विचारामध्ये घेणं किंवा फार मोठा विस्ताराचा विषय होईल. परंतु ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत त्या क्षेत्रातील देवता, त्या क्षेत्रामध्ये असलेलं तीर्थ आणि त्या क्षेत्रामध्ये असलेले संत यांची कृपा आपल्यावरती नक्की व्हावी आणि त्या कृपेच्या द्वारे आपण स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनचरित्राला थोडासा स्पर्श करण्याचा प्रयत्न कदाचित करू शकू. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनचरित्राकडे पाहत असताना या प्रथम दिवसामध्ये आपल्याला एक 2-3 मुद्द्यांचा विचार करावा लागेल. महापुरुष जन्माला येतात आणि काहीतरी कार्य करतात, इतिहास त्यांची नोंद घेतो, यावरून ते महापुरुष ठरतात असं नाही. महापुरुष हे काळाचं पाऊल पाहून त्या काळामध्ये कार्य साधण्यासाठी अवतरित होतात. महापुरुष स्वतःहून कार्याची निवड करतात. ज्ञानोबरायांपासून ते अगदी तुकोबरायांपर्यंत वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा विचार जर आपण केला तर स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या कालखंडामध्ये वारकरी संप्रदायाची नेमकी स्थिती काय होती, या देशाची स्थिती काय होती, धर्माची स्थिती काय होती आणि एकंदरीत संप्रदायाच्या विचार विश्वामध्ये कोणकोणते महापुरुष कार्य करत होते याचा विचार आपल्याला करावा लागेल. ज्या काळाच्या पायरीवरती महापुरुष आपला ठसा उमटवतात ती पार्श्वभूमी जर आपल्याला माहित नसेल तर त्या महापुरुषांचं कार्य किती मोठं आहे याचं मूल्यांकन आपल्याला करता येणार नाही. म्हणून स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या पूर्वी, महाराज जन्माला येण्याच्या पूर्वी वारकरी संप्रदायाची स्थिती काय होती, महाराष्ट्राची स्थिती काय होती आणि या संप्रदायामध्ये नेमकं कोणत्या पद्धतीचा विचार केला जात होता याचा थोडासा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. सामान्य रूपाने तुकोबरायांपर्यंतची जी परंपरा आहे ती परंपरा सांगून आपला वेळ घेण्याचं कारण नाही. ज्ञानोबराय, नामदेवराय आदी करून थोर मंडळींनी 12व्या शतकामध्ये या वारकरी संप्रदायाचा पाया रचला, त्याचा विस्तार सुद्धा केला. पुढे भानुदास महाराजांचा काळ पाहायला मिळतो. भानुदास महाराजांच्या नंतर एकनाथ महाराजांचा काळ पाहायला मिळतो आणि एकनाथ महाराजांच्या नंतर आपल्याला तुकोबरायांचा काळ पाहायला मिळतो. तुकोबरायांचा काळ सुद्धा आपल्याला माहित आहे. तुकोबरायांच्या काळाच्या नंतर आणि स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या अगोदर हा जो मधला साधारण 200-2.25 वर्षाचा कालखंड आहे त्या कालखंडाचं स्वरूप आपल्याला थोडंसं डोळ्यासमोर घ्यावं लागेल. तुकोबरायांच्या नंतर वारकरी संप्रदायामध्ये विशेष रूपाने ज्या मंडळींनी कार्य केलं त्याच्यामध्ये 3 नावं आपल्याला सर्वात घ्यावी लागतील. एक तर साक्षात तुकोबरायांचे कनिष्ठ सुपुत्र महान ते तपोनिधी नारायण महाराज देहूकर. नारायण महाराजांचं कार्य मोठं विलक्षण आहे. त्याच्यानंतर दुसरा विचार करावा लागेल आपल्याला सद्गुरू भक्त निळोबरायांचा आणि तिसरा विचार करावा लागेल आपल्याला संत श्रेष्ठ बहिणाबाईंचा. तुकोबरायांच्या पश्चात या तत्वत्रयीने वारकरी संप्रदायाला संजीवनी दिलेली पाहायला मिळते. नारायण महाराजांचं चरित्र आपण जाणणारी मंडळी आहात. संत नारायण महाराज म्हणजे साक्षात भगवान ज्ञानोबरायांचा अवतार. तुकोबरायांच्या पोटी आपण जन्म घ्यावा आणि तुकोबरायांची सेवा साधावी ही ज्ञानोबरायांची उत्कट इच्छा होती. म्हणून ज्ञानोबरायांनी जिजाऊ आई साहेबांच्या उदरामध्ये प्रवेश केला. तुकोबराय दिव्यदर्शी होते. तुकोबरायांच्या लक्षात आलं की ज्ञानोबराय आपल्या पोटी जन्माला येऊन
आपली सेवा करण्याची इच्छा धरतायत ही कल्पना तुकोबरायांना सहन होणारी नव्हती. पायीची वाहन पायी बरी असे म्हणणारे तुकोबराय ज्ञानोबरायांना अगदी शिरसाबंद मानत होते. आणि ज्ञानोबराय स्वतः आपल्या पोटी जन्माला येणार आहेत हे कळल्यानंतर तुकोबरायांनी वैकुंठ गमनाची घाई केली. नारायण महाराजांकडून तुकोबरायांनी कोणतीही सेवा करून घेतली नाही. नारायण महाराज जन्माला आले आणि नारायण महाराज जन्माला आल्यानंतर त्यांच्याकडून तुकोबरायांबद्दलचं चरित्र निळोबरायांनी ऐकलं. निळोबरायांना सुद्धा फार मोठी जिज्ञासा झाली की तुकोबरायांचं दर्शन आपल्याला व्हावं. म्हणून निळोबरायांच्या जीवनाला आकार देण्यामध्ये स्वतः संत नारायण महाराजांचा मोठा वाटा आहे. नारायण महाराजांनी स्वतःच्या जीवनामध्ये नेमकं काय साधलं तर नारायण महाराजांनी ज्ञानोबराय आणि तुकोबराय यांचा पालखी सोहळा हा खऱ्या अर्थाने सुरू केला. जो पालखी सोहळा आज आपल्याला पाहायला मिळतोय तो पालखी सोहळा देहूवरून आळंदीला येणं आणि आळंदीवरून पंढरपूरला जाणं अशा स्वरूपाचा पालखी सोहळा होता. नारायण महाराज स्वतः तुकोबरायांच्या पादुका गळ्यामध्ये घालून आळंदीमध्ये यायचे. आळंदीमध्ये आल्यानंतर ज्ञानोबरायांच्याही पादुका गळ्यामध्ये घालायचे आणि दोघांच्याही पादुका गळ्यामध्ये घालून पंढरपूरच्या दिशेने वारी करायचे. वारकरी संप्रदायामध्ये श्वास प्रतिश्वासाच्या रूपाने जो मंत्र आपण जपतोय तो ज्ञानोबा तुकोबा किंवा ज्ञानदेव तुकाराम हा मंत्र मुळात संप्रदायाला नारायण महाराजांनी दिलेला आहे. म्हणून ज्ञानोबराय आणि तुकोबराय हे भजन संप्रदायामध्ये रूढ झालं. याच्या पाठीमागे नारायण महाराज आहेत याचं स्मरण आपल्याला ठेवावं लागेल. म्हणून नारायण महाराजांनी सुरू केलेला हा पालखी सोहळा त्याच्यामध्ये पुन्हा निळोबरायांची नारायण महाराजांपासून जी पुढे परंपरा झाली त्याला देहूकरांची परंपरा म्हटलं जातं. फड परंपरांमध्ये देहूकरांची परंपरा ही अत्यंत प्राचीन परंपरा आहे. अगदी विश्वंभर बाबांपासून ते आज तागायत देहूकरांच्या वंशामध्ये तुकोबरायांची भगवान पांडुरंगाची आराधना ही केली जाते. त्याच्यानंतर स्वतः निळोबरायांच्या जीवनचरित्राचा विचार जर आपण कराल तर निळोबराय जर नसते तर तुकोबरायांचं यथार्थ दर्शन आपल्याला घडलं नसतं. पण तुकोबरायांचा वाङ्मय अभ्यासत असताना तुकोबरायांचा अभ्यास कसा करावा हे आपल्याला निळोबरायांच्याकडून शिकावं लागतं. पण निळोबरायांची परंपरा पुढे शंकर स्वामी शिवूरकरांकडे गेली आणि शंकर स्वामींकडून ती परंपरा पुढे मल्लप्पा वास्करांकडे आली. मल्लप्पा वास्करांचं जीवनचरित्र आपल्याला थोडंसं पाहावं लागेल. त्याची दोन कारण आहेत. एक तर स्वानंद सुखनेवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्राशी वास्कर परंपरेचा संबंध आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. आणि दुसरं आणि अत्यंत नैमित्तिक महत्वाचं कारण की आज मल्लप्पा वास्करांचा पुण्यतिथीचा दिवस आहे. म्हणून मल्लप्पा वास्कर हे वास्कर परंपरेतील सर्वात आद्य पुरुष की हे स्वतःहून गुरुकडे गेले नाही तर शंकर स्वामी शिवूरकरांच्या स्वप्नामध्ये स्वतः परमात्मा आले आणि परमात्म्याने सांगितलं की ही सगळी परंपरा तुम्ही मल्लप्पांच्या जवळ नेऊन द्या. म्हणून देवाने स्वप्नामध्ये येऊन ज्या महापुरुषाचं वर्णन करावं ते महापुरुष सामान्य नाही. त्या कालखंडामध्ये म्हणजे साधारण मल्लप्पा वास्करांचा काळ हा इसवी सन 1799 त्यांनी आपली प्राणज्योत सोडून दिली. म्हणजे 1799च्या अगोदर साधारण 17व्या शतकामध्ये 60-70-80 वर्षाचा कालखंड हा आपल्याला मल्लप्पा वास्करांच्या द्वारे वारकरी संप्रदायाची सेवा घडलेला पाहायला मिळतो. याचा अर्थ देहूकर परंपरा करत नव्हत्या असं नाही, परंपरा सर्वच सेवा करत होत्या. पण आज वर्तमान काळामध्ये या संबंधाने विचार करताना आपल्याला हा विचार करावा लागेल. मल्लप्पा वास्करांचा अधिकार थोडासा वेगळा होता. त्या काळामध्ये थोर भक्त महाजी शिंदे होऊन गेले. महाजी शिंदेचा अधिकार स्वातंत्र्याच्या उभारणीमध्ये एक मोठा विलक्षण आहे. हे महाजी शिंदे जसे स्वातंत्र्य सेनानी होते याही पेक्षा ते भगवत भक्त होते. त्यांनी ज्ञानेश्वरीवरती माधवदासी नावाची टीका लिहिली आणि ही टीका लिहिल्यानंतर ते स्वतः मल्लप्पा महाराजांच्या जवळ घेऊन गेले. मल्लप्पा महाराजांना ती टीका दाखवली गेली आणि ती टीका दाखवल्यानंतर मल्लप्पा महाराज हसले आणि हसल्यानंतर माधव शिंदेंना अर्थात महाजी शिंदेंना सांगितलं की तुम्ही जे ग्रंथाचं नाव ठेवलेलं आहे ज्याला माधव दासी असं तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, कारण ही तुमची टीका एखाद्या दासीप्रमाणेच आहे.
ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी ही खऱ्या अर्थाने आई आहे. आणि त्याच्या पश्चात तुम्ही जर टीका करत असाल तर तुमच्या सगळ्या टीका या ज्ञानेश्वरीच्या दास होण्याच्याच लायकीच्या आहेत. सांगायचा भाव असा की ज्ञानेश्वरी तुकोबरायांची गाथा या सगळ्या वाङ्मयावरती मल्लप्पा वस्करांचं मोठं विलक्षण प्रेम होतं. स्वतः महाराज कीर्तन करत होते. पुढे चालून ही कीर्तनाची परंपरा वास्करांच्या परंपरेमध्ये स्वतः कीर्तन न करता इतरांना कीर्तन करण्याची संधी देणे याच्यामध्ये रूढ झाली. नाहीतर मल्लप्पा वास्कर हे स्वतः कीर्तन करायचे, पण त्याच्यानंतर त्यांच्या पिढीमध्ये कोणी मोठ्या प्रमाणामध्ये कीर्तन केलं नाही. हे सगळं मल्लप्पा वास्करांचं जीवनचरित्र आपण विचारामध्ये घ्यावं. त्याचं कारण आहे, त्याचं कारण हे आहे की स्वतः स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांना प्रत्येक कार्तिकी किंवा प्रत्येक वद्यवारीला हे मल्लप्पा वास्करांच्या समाधी समोर सेवा करण्याचा मान वास्कर परंपरेने कायमचा दिला होता. मग जोग महाराजांना ज्या परंपरेने आळंदीमध्ये नेहमी कीर्तन करण्याचा मान द्यावा, त्या महापुरुषांच्या पिढीमध्ये जन्माला आलेल्या वास्कर परंपरेचा आणि जोग महाराजांच्या परंपरेचा एक अतूट संबंध आपल्याला या इतिहासामध्ये पाहायला मिळतो. आणि हा संबंध अगदी प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठल बाबांपर्यंत सांभाळणारे किंवा आताही सांभाळणारे अनेक मंडळी पाहायला मिळतात. बाबा मोठ्या कुतूहलाने आणि मोठ्या आनंदाने सांगायचे, वास्करांनी अर्धाधिक महाराष्ट्र काबीज केलेला आहे. वास्करांच्या फड परंपरेवरती भोले बाबांचं विलक्षण प्रेम होतं. त्याचं कारण आहे की या परंपरेवरती स्वतः जोग महाराजांचंही प्रेम होतं. म्हणून ही परंपरा आपल्याला या दृष्टिकोनातून विचारामध्ये घ्यावी लागते. पुढे घडलं कसं, हा 17व्या शतकाचा काळ संपल्यानंतर 1831 साली ज्ञानोबरायांचा वेगळा पालखी सोहळा सुरू झाला. आणि या वेगळ्या पालखी सोहळ्याचे जनक प्रातस्मरणीय अर्थात महान विभूतिमत्व संत हैबतराव बाबा आरफळकर. पण हैबतराव बाबांचा जो काळ आहे तो 18व्या शतकाच्या सुरुवातीचा काळ आहे. हैबतराव बाबांचं जीवनचरित्र आपल्याला थोडं डोळ्यासमोर आपण घ्या. ग्वाल्हेरच्या घराण्यामध्ये हैबतराव बाबा सरदार होते. आणि ग्वाल्हेर घराण्यामध्ये सरदार असलेले हैबतराव बाबा जेव्हा सुट्टीसाठी सातारमध्ये जे आपलं आरफळ गाव आहे त्या गावाकडे निघाले होते. आरफळला जात असताना घडलं असं की वाटेमध्ये काही लुटारूंनी हैबत बाबांना पकडलं आणि पकडल्यानंतर त्यांना एका गुहेमध्ये डांबलं. चोर लुटारू इतके मजबूत होते की त्यांनी हैबतराव बाबांना तिथे गुहेमध्ये डांबून ठेवलं. जवळ जितकी संपत्ती होती तितकी सगळी काढली आणि गुहेच्या तोंडावरती एक फार मोठा दगड ठेवला. गुहेच्या तोंडावरती दगड ठेवल्यानंतर आतमध्ये हैबतराव बाबांनी हरिपाठ म्हणायला सुरुवात केली. हा हरिपाठ हैबतराव बाबा चरित्रामध्ये अशी वर्णन आहे, 21 दिवस म्हणत राहिले. म्हणून हरिपाठाचं जे अनुष्ठान आहे ते अनुष्ठान एका वेगळ्या पद्धतीने हैबतराव बाबांच्या जीवनामध्ये त्या गुहेमध्ये घडलं. तोंडावरती दगड ठेवलेला आहे. आता आपले प्राण जाणार आहेत हे अगदी स्पष्ट आहे. आपल्याला वाचवणार कोणी नाही हे हैबतराव बाबांना कळल्यानंतर हैबतराव बाबांनी त्या गुहेमध्ये हरिपाठ म्हणायला सुरुवात केली. आपण माऊलीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर जी प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते ते हैबतराव बाबांची. किंवा दिंडी घेऊन आल्यानंतर आपण जिथे सेवेलागी सेवक झालो नाही, जिथे आपण तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाचे माझा हा अभंग आपण जिथे म्हणतो ते हैबतराव बाबांचं ठिकाण आहे. 21 दिवस आतमध्ये अन्न पाणी नाही आणि 21 दिवस आतमध्ये अन्न पाणी नसताना सुद्धा हैबतराव बाबा आतमध्ये हरिपाठ म्हणत राहिले. बाहेर ज्याने हैबतराव बाबांना आतमध्ये कोंडून ठेवलं होतं तो जो चोर होता त्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग घडला की पुष्कळ दिवसापासून त्या चोराला घरामध्ये कोणतीही आनंदाची बातमी पाहायला मिळाली नव्हती. त्याची बायको त्यावेळेला गरोदर होती आणि गरोदर असलेल्या अवस्थेमध्ये जेव्हा त्याने हैबतराव बाबांना आतमध्ये डांबून ठेवलं तेव्हा त्या कालखंडामध्ये त्याच्या बायकोला एक पुत्र संतती झाली. कोणाच्या? जो चोर होता त्याच्या. चोराच्या अंतःकरणामध्ये विचार असा आला की कदाचित आपण ज्याला डांबून ठेवलंय त्याचा हा आशीर्वाद असावा की काय. चोराने गुफेवरचा दगड काढला आणि आतमध्ये पाहिलं तर हैबतराव बाबा आतमध्ये जिवंत होते. हैबतराव बाबा तिथून बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाले होते ते घरी गेलेच नाही.
तिथून ते साक्षात आळंदीला आले. आता आज आपल्या प्राणांचं रक्षण ज्या ज्ञानोबरायांनी केलं त्याच ज्ञानोबरायांच्या चरणी आपण आपलं जीवन समर्पित करावं, हा एक विलक्षण भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. आणि त्या प्राण प्रयाण अगदी प्राण जाणारे अशा बिकट अवस्थेतून वाचल्यानंतर हैबतराव बाबा आळंदी क्षेत्रामध्ये आले. आणि आळंदी क्षेत्रामध्ये आल्यानंतर पुन्हा ते त्या ठिकाणी जे शिंदे ग्वाल्हेरचे सरदार ज्यांच्याकडे हैबतराव बाबा काम करत होते त्यांच्याकडे पुन्हा काम करायला गेले नाही. ज्ञानोबरायांचं भजन करायचं, ज्ञानोबरायांचं चिंतन करायचं, सगळं जीवन ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित केलं. परिणाम असा झाला की ज्ञानोबरायांच्या पादुका ज्या देहूवरून आल्यानंतर गळ्यात घालून पुढे नेल्या जात होत्या त्या ज्ञानोबरायांच्या पादुका हैबतराव बाबांकडे दिल्या गेल्या. आणि हैबतराव बाबांनी ज्ञानोबरायांचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला. म्हणून सद्गुरु जोग महाराजांच्या अगोदर हैबतराव बाबांनी हा पालखी सोहळा सुरू केलेला होता. हा पालखी सोहळा ज्याच्यातून आता आपण चालतोय, हा पालखी सोहळा 1831 साली वेगळा झाला. पण देहूकरांची पालखी, तुकोबरायांची पालखी वेगळ्या मार्गाने आणि ज्ञानोबरायांची पालखी वेगळ्या मार्गाने हे 1831 नंतर घडलं हैबतराव बाबांच्या कृपेद्वारे. हैबतराव बाबा सरदार होते पण कडक शिस्तीचे होते. सैनिकी काम केल्यामुळे सगळ्या पालखी सोहळ्याला त्यांनी एक कडक शिस्त लावली. कारण ते स्वतः सरदार असल्या कारणामुळे पालखी सोहळ्याचा सगळा थाट त्यांनी सरदारी पद्धतीने केला. म्हणून अगदी चोपदार असतील किंवा अनेक गोष्टी असतील, या सगळ्या परंपरा स्वतः हैबतराव बाबांनी सुरू केलेल्या पाहायला मिळतात. त्याचं कारण आहे की ते स्वतः सरदार होते आणि सरदार असल्यामुळे सरदाराच्या अंगी जी शिस्त असते ती शिस्त समूहाला असावी, त्या पद्धतीने हा पालखी सोहळा अगदी कडेकोट शिस्तीमध्ये चांगल्या पद्धतीने हैबतराव बाबांनी पुढे नेला. या दोन महापुरुषांचा किंबहुना या सगळ्या महापुरुषांचा विचार आपल्याला स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या अगोदरच्या कालखंडामध्ये करावा लागतो. याच्यानंतर पुढे थोडस गेल्यानंतर त्या काळामध्ये थोडासा विचार आपण जर केला तर एकंदरीत देशाची स्थिती काय होती. 1818ला पेशव्यांचा काळ संपला आणि खऱ्या अर्थाने 1818ला इंग्रजांनी या देशावरती राज्य करायला सुरुवात केली. म्हणून 1818 पासून 1947 सालापर्यंत इंग्रज हे या देशावरती जे राज्यकर्ते झाले तर त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने पारतंत्र्य आलेलं पाहायला मिळतं. सद्गुरु जोग महाराजांच्या अगोदर खऱ्या अर्थाने पारतंत्र्याचा काळ आपल्याला पाहायला मिळतो. मग या पारतंत्र्यामध्ये एक महत्वाचा उठाव झाला 1857चं स्वातंत्र्य समर. 1857चं स्वातंत्र्य समर झालं. धावत्या रूपाने बारीक सारीक अनेक गोष्टी घडत होत्या, पण हे 1857चं स्वातंत्र्य समर ही मोठी विलक्षण घटना होती. या 1857च्या अगोदर 1856 मध्ये लोकमान्य टिळकांचा जन्म झाला. 1857चं स्वातंत्र्य समर झालं होतं. सगळ्या देशामध्ये इंग्रजांची राजवट नष्ट करावी याच्यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करायला सुरुवात करत होता. कारण इंग्रजांची जी स्वतंत्र पद्धतीची राजवट होती ती अत्यंत शोषण करणारी, पीडा देणारी होती. जेव्हा सगळा भारत इंग्रजांच्या ताब्यामध्ये सापडला तेव्हा इंग्रजांनी खऱ्या अर्थाने भारताचं शोषण करायला सुरुवात केली. वेगळे वेगळे कर भारतीयांवरती लादायचे. त्या कराद्वारे इथली संपत्ती विदेशामध्ये इंग्लंडला न्यायची आणि इथल्या धर्माचं, इथल्या शिक्षण व्यवस्थेचं, इथल्या परंपरेचं किंबहुना इथल्या साहित्याचं जितकं विद्रुपीकरण आपल्याला करता येईल आणि जितक्या पद्धतीने इथली धर्म संस्कृती नष्ट करता येईल यासाठी इंग्रजांनी मोठं चातुर्य आखायला सुरुवात केली. मुघलांची कारकीर्द आणि इंग्रजांची कारकीर्द याच्यामध्ये अंतर आहे. मुघलही वाईट होते, इंग्रजही वाईट होते, पण या दोघांच्याही कारकिर्दीच्या स्वभावामध्ये अंतर आहे. मुघल समोर समोर येऊन मारत होते, आल्यानंतर सरळ मंदिर उद्ध्वस्त करत होते, नाश करत होते. त्यामुळे मुघल आपले शत्रू आहेत हे कळायला अगदी सोपं होतं. पण इंग्रज आपले शत्रू आहे हे इंग्रज असेपर्यंतही कधी या देशाला कळलं नाही आणि इंग्रज सोडून गेले तरी सुद्धा या देशाला कळू शकलं नाही. म्हणून ज्याला स्लो पॉइझन असं म्हटलं जातं, हितशत्रू ओळखणं अत्यंत कठीण गोष्ट असते. इंग्रज भारतीयांची कीव करत आहोत असं दाखवायचे, पण या भारतीयांच्या विचार प्रणालीमध्ये वेगळ्या पद्धतीचं विष घालवायचे
आणि हे ओळखणं अत्यंत कठीण झालं होतं की इंग्रज या देशासाठी चांगले आहेत की इंग्रज या देशासाठी वाईट आहे. कोणाला असं वाटायचं इंग्रजांची राजवट बरी आहे, तर कोणाला असं वाटायचं इंग्रजांची राजवट नको आहे. म्हणून देशाच्या एकंदरीत सामाजिक स्थितीमध्ये कोणतं पाऊल उचलावं याविषयी फार मोठा अंधार होता. इंग्रज इथून निघून गेले, पण अजून सुद्धा इंग्रजीपणा भारतातून गेलेला नाही. मग विचार करा, इंग्रजांची पारतंत्र्यामध्ये टाकण्याची संकल्पना कशी असेल. त्यांनी जे पारतंत्र्य या देशामध्ये आणलं ते बौद्धिक, मानसिक, शारीरिक, शैक्षणिक, धार्मिक सगळ्या पद्धतीचं होतं. की त्यांनी पारतंत्र्याच्या भारताला जेव्हा पारतंत्र्यामध्ये लोटलं तेव्हा आपल्याला कळत नव्हतं की आपण कोणत्या पद्धतीच्या पारतंत्र्यामध्ये गेलेलो आहोत. भारत स्वतंत्र झाला 1947 साली, पण अजून सुद्धा इंग्रजांची राजवट गेली नाही. आपण अजूनही इंग्रजीचा वापर करतो, इंग्रजांची संस्कृती वापरतो, इंग्रजांच्या पद्धतीने शिक्षणाचा विचार करतो. अजून सुद्धा आपण इंग्रजांच्या तावडीमधून खऱ्या अर्थाने मुक्त झालो नाही. याचा अर्थ असा की इंग्रजांनी जे राज्य केलं ते इतकं सूक्ष्म पद्धतीने होतं की त्याची मुळं भारतीयांच्या मनामध्ये रुतली होती. ती बाहेर काढणं अत्यंत कठीण होतं आणि ती बाहेर काढण्यासाठी त्या काळामध्ये जे जे महापुरुष घडले त्या महापुरुषांमध्ये स्वानंद सुखनेवाचे सद्गुरू जोग महाराज हे एक आहेत. विचारांचं पारतंत्र्य घालवण्यासाठी आणि या देशाला सूक्ष्म पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी खऱ्या अर्थाने सद्गुरू जोग महाराजांचं जीवनचरित्र आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा सामान्य लोकांमध्ये विवेक राहत नाही तेव्हा खऱ्या अर्थाने साधू महापुरुषाला अवतार घ्यावा लागतो. सर्वार्थान विपरीत आवश्यक. प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण विपरीत रूपाने ग्रहण करू लागतो तेव्हा खऱ्या अर्थाने विवेक संपतो आणि हा विवेक आपल्याला सांगण्यासाठीच महापुरुष अवतीर्ण होतात. खरं काय आणि खोटं काय हे आपल्याला कळत नव्हतं, म्हणून महाराज सेवेसाठी जे अभंग घेत होते त्या अभंगांचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सर्वाधिक कीर्तन 2 अभंगांवरती केलेले आपल्याला पाहायला मिळतील. एक म्हणजे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन आणि दुसरं होतं उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा. म्हणून खरं काय आणि खोटं काय याचा निवाडा करणं आणि खऱ्या अर्थाने या भारतीयांच्या वैदिक धर्म संस्कृतीचं रक्षण करणं याच्यासाठी महाराज या ठिकाणी अवतीर्ण झाले. सद्गुरू जोग महाराज ज्या कुळामध्ये अवतीर्ण झाले त्या कुळाचा विचार आपण थोडासा डोळ्यासमोर घ्या. 14 सप्टेंबर 1867 साली सद्गुरू जोग महाराज जन्माला आले. महापुरुष ज्या कुळामध्ये जन्म घेतात ते कुळ सामान्य नाही. भगवंताचे वचन आपल्याला माहिती आहे, शुचिनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टोभिजायते. अत्यंत पवित्र कुळामध्ये महापुरुष जन्माला येत असतात. स्वानंद सुखनेवाचे सद्गुरू जोग महाराज ज्या कुळामध्ये जन्माला आले ते कुळ सुद्धा तितकंच पवित्र आहे. कोकणस्थ ब्राह्मणांचा इतिहास सांगत असताना आपल्याला असं पाहायला मिळतं की ती सगळी ब्राह्मणांची परंपरा त्याला चित पावन ब्राह्मण असं म्हटलं जातं. हा चित पावन ब्राह्मण नेमका काय प्रकार आहे? भारतामध्ये ब्राह्मणांच्या पोट जाती पाहायचं जर झालं तर साधारण 800च्या आसपास आपल्याला ब्राह्मणांच्या पोट जाती पाहायला मिळतात. ब्राह्मण हा शब्द जो वापरला जातो त्या शब्दाचा अर्थ मुळामध्ये यास्काचार्यांनी निरुक्तामध्ये जो केलेला आहे तो केलेला अर्थ आपल्याला डोळ्यासमोर घ्यावा लागेल. यास्काचार्य निरुक्तामध्ये अर्थ करताय ब्रह्मं जानातीति ब्राह्मणः. जो ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण असं म्हटलं जातं. म्हणून या ब्राह्मण कुळामध्ये महाराज जन्माला आले. ज्या कुळामध्ये जन्माला आले ते ब्राह्मण कुळ आहे. या कुळामध्ये जन्माला आले. ज्ञानोबरायांनी ब्राह्मणांना भूतळीचं देव म्हटलेलं आहे. ते भूतळीचे देव आहेत. म्हणून भूतळीचे देव ब्राह्मणांना म्हणावं त्याच्या पाठीमागे शास्त्रार्थ आहे. शास्त्र असं सांगताय की हे सगळं जगत जर कोणाच्या अधीन असेल तर हे सगळं जगत त्या त्या अधिष्ठातृ देवतेच्या अधीन आहे. देवाधीनम जगत सर्वम. सगळं जगत देवतांच्या अधीन आहे. देवतांच्या अधीन असलेलं जगत मग ते देव कुणाच्या अधीन आहे? मंत्राधीनम देवता. ते सगळे देव मंत्रांच्या अधीन आहेत, मंत्रांच्या ताब्यामध्ये आहेत. मग मंत्रांच्या ताब्यामध्ये जर देव असतील तर ते मंत्र कुणाच्या ताब्यात आहेत? ते मंत्र विप्रम जानंती. ते मंत्र ब्राह्मण जाणतात. म्हणून तस्मात ब्राह्मण देवता. त्यामुळे ब्राह्मणांना देव असं म्हटलं जातं. कारण हे सगळं जगत देवतांच्या ताब्यामध्ये आहे.
या सगळ्या देवता मंत्रांच्या ताब्यामध्ये आहेत आणि हे सगळे मंत्र ब्राह्मण जाणतात. ब्राह्मण अर्थात ब्रह्मस्वरूपाचं साक्षात्कार केलेले महापुरुष परावाणीमध्ये मंत्रांचं दर्शन करतात. त्यामुळे या श्रीकांत मंत्रदृष्ट्या महापुरुषांना या ठिकाणी देव म्हटलं जातं. सद्गुरु जोग महाराज ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले. ब्राह्मण कुळ पवित्र आहे सांगण्याची आवश्यकता नाही, पण त्यातही चित्पावन ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले. हा चित्पावन काय प्रकार आहे? या चित्पावनाचा अर्थ पाहत असताना कथा आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा ही सगळी पृथ्वी निक्षत्रिय करायची प्रतिज्ञा भगवान परशुरामांनी केली, तेव्हा कोकणामध्ये जेव्हा परशुरामांचं आगमन झालं तेव्हा समुद्र काठावरती 14 प्रेतही तरंगत होती. परशुरामांनी ही 14 प्रेत जिवंत केली आणि ही 14 प्रेत जिवंत करून त्यांना वेदाची मंत्रांची दीक्षा दिली. त्यांच्यापासून चितेपासून जे पावन झाले असा जो वंश आहे त्यांना चित पावन असं म्हटलं जातं. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज हे या चित पावन ब्राह्मण परंपरेमध्ये आहेत. म्हणून चितेपासून पावन झालेले असाही एक अर्थ केला जातो. किंवा चिती अग्नी चयन करण्याची प्रक्रिया करण्यामध्ये घर्षण करून जो अग्नी उत्पन्न केला जातो यज्ञ कुंडासाठी, ही क्रिया करण्यामध्ये जे निष्णात आहेत त्यांना सुद्धा चित पावन असं म्हटलं जातं. मग स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज अशा या ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले. त्याच्यामध्ये ब्राह्मण कुळांचा विचार करत असताना जे सप्तर्षी आहेत त्या सप्तर्षींपासून 7 प्रकारच्या गोत्रांचा निर्देश केला जातो आणि त्या गोत्रांमध्ये पुन्हा सूत्र आणि प्रवर अशा 2 पद्धतीचा विचार केला जातो. गोत्र हा जो प्रकार आहे तो भारतीयांचा मानवी वंश विस्ताराच्या दृष्टिकोनातून असलेला अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. म्हणून सगोत्र विवाह हा भारतामध्ये केला जात नाही. त्याचं कारण आहे की मुळामध्ये आज आपण ज्याला डीएनए म्हणतो ही सगळी डीएनएची परंपरा किंवा बीजाणूची परंपरा आपल्याला या गोत्राद्वारे रक्षित केलेली पाहायला मिळते. जे 7 ऋषी आहे ज्याच्यामध्ये वसिष्ठ ऋषी, आत्रेय ऋषी, कश्यप ऋषी, गौतम ऋषी, भरद्वाज ऋषी, जमदाग्नी ऋषी, विश्वामित्र ऋषी आणि 8वे सांगितले जातात अगस्ती ऋषी. यांच्यापासून जी जी संतती झाली त्या संततीला त्या ऋषींच्या नावाने गोत्र अशी संज्ञा दिली जाते. आपण जर लघुसिद्धांताचा विचार कराल तर त्याच्यामध्ये आपत्य अधिकरणामध्ये ही गोत्र संज्ञा गेलेली पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपत्यम पौत्र प्रभृती गोत्रम असं सूत्र आहे. तिथे संज्ञा आहे गोत्र आणि ही गोत्र संज्ञा होते कुणाची? आपत्य प्रभृती म्हणजे नातवापासून पुढची जी संतती आहे तिला गोत्र असं म्हटलं जातं. कश्यप ऋषींच्या नातवापासून पुढचा जो वंश आहे त्याला कश्यप गोत्र म्हणा. वसिष्ठ ऋषींच्या नातवापासून पुढचा जो वंश आहे त्याला वसिष्ठ गोत्र म्हणा. आता त्यांच्या नातवापासूनच पुढचं जर सांगायचं असेल तर ते सगळे त्या गोत्रामध्ये येतात. गोत्र ही संज्ञा त्या दृष्टिकोनातून केली जाते. यानंतर या गोत्रांमध्ये जे महापुरुष झाले की ज्या महापुरुषांचा निर्देश सूत्र रूपाने केला जातो, म्हणून कृष्ण यजुर्वेदामध्ये या सूत्रांचा आणि प्रवरांचा विचार येतो. मुळामध्ये ज्या ज्या महापुरुषांना मंत्राचं दर्शन झालं त्या महापुरुषांचा निर्देश सूत्र या रूपाने केला जातो. सद्गुरु जोग महाराजांचं हिरण्यकेशी सूत्र आपल्याला पाहायला मिळतं. मामासाहेबांनी त्या ठिकाणी एका वाक्यामध्ये हा सगळा निर्देश केलाय. त्याचा विस्तार थोडासा आपण करतोय की हा गोत्र प्रकार काय आहे, प्रवर प्रकार काय आहे, सूत्र प्रकार काय आहे, याचा विचार थोडासा आपण करतोय. हिरण्यकेशी सूत्र अर्थात कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेमध्ये हे हिरण्यकेशी नावाचे ऋषी आपल्याला पाहायला मिळतात की ज्यांना त्या ठिकाणी मंत्रांचं दर्शन झालं. म्हणून या सूत्रामध्ये सद्गुरु जोग महाराज जन्माला आले. त्यांचं जे गोत्र होतं ते कश्यप गोत्र होतं. आता इतर गोत्र आणि कश्यप गोत्र याच्यामध्येही अंतर आहे. बाकीची इतर गोत्र एका बाजूला ठेवा आणि कश्यप गोत्र एका बाजूला ठेवा. सद्गुरु जोग महाराज कश्यप गोत्रामध्ये जन्माला आले म्हणूनच कदाचित सद्गुरु जोग महाराजांनी हा संबंध समाज एका छत्राखाली आणून शिकवला असं या गोत्राचं वैशिष्ट्य आहे. काय आहे या गोत्राचं वैशिष्ट्य? भावार्थ रामायणामध्ये या कश्यप गोत्राचं महात्म्य गात असताना एकनाथ महाराज असं सांगतायत की ज्याला कुणाला आपल्या गोत्राचं नाव आठवत नाही
ज्याला कुणाला आपलं गोत्र माहीत नाही त्या प्रत्येकाने आपल्या नावाच्या समोर कश्यप लावा. प्रत्येकाने कश्यप लावल्याने आपण सामान्य म्हणून लावतो तितकं ते सामान्य आहे असं समजू नका. एकनाथ महाराज असं सांगतात, ज्याचे नाठवे कुळगोत्र त्या कश्यपांत लावित ते तत्काळ होती पुणित जगी विख्यात कश्यप. कश्यप शब्द आपल्या पाठीमागे लावल्यानंतर मुळामध्ये आपण आहे तिथे पावन होतो. म्हणून सर्वांना पावन करण्याचं सामर्थ्य या गोत्रामध्ये. सद्गुरु जोग महाराजांनी पुनीत केले विष्णुदासी. या विष्णुदासांना सर्वांनी जे काही पुनीत केलं त्याचं कारण या गोत्रामध्ये. एकनाथ महाराज सांगतायत, जो कश्यपी लागला तो मुक्तीच्या घराशी आला. भुक्ती मुक्तीचा दादूला वाखाणीला कश्यप. म्हणून कश्यपांत लावलेले तुम्ही आम्ही ब्राह्मण सांगतात म्हणून कश्यप लावलं तर त्याच्याद्वारे कोणतीही नकारात्मक भावना अंतःकरणामध्ये करण्याचं कारण नाही. मुळामध्ये कश्यप ही सर्वाधिक श्रेष्ठ आणि उज्ज्वल परंपरा मानली जाते. पण या परंपरेमध्ये कश्यप गोत्रामध्ये महाराज जन्माला आले. आपणही सर्व जर कश्यप लावत असू तर आपण त्यांचे गोत्रवासी आहोत असं आपल्याला मानता येतं. या पवित्र गोत्रामध्ये महाराज जन्माला आले. महाराज जन्माला आले ते पुण्यामध्ये. तसं महाराजांचं मूळ गाव म्हणजे त्यांच्या अगदी खापर पंजोबाच्याही अगदी त्याच्याही पूर्वी महाराज हे कोकणामध्ये राहत होते. कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जयगड तालुक्यामध्ये नांदिवडे नावाचं गाव आहे. या गावामध्ये महाराजांचे पूर्वज राहत होते. किती पूर्वज होते? महाराजांच्या खापर पंजोबापर्यंतच्या पिढ्या पुण्यापासूनच्या आहेत. म्हणजे पंजोबापासूनचा सगळा वंश हा पुण्यामध्येच महाराजांचा वाढलेला आहे. त्याच्याही पूर्वी जोगकुळ वृत्तांताचा विचार आपण जर कराल तर त्याच्यामध्ये विस्ताराने या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात की त्या ठिकाणी त्या रत्नागिरी जिल्ह्यामधून या नांदिवडे छोट्याशा गावावरून महाराजांचे पूर्वज रुद्राजी अनंत जोग हे पेशव्यांच्या काळामध्ये ते गाव सोडून वरती घाटावरती आले. अर्थात साताऱ्याला विटा या गावी येऊन राहिले साताऱ्यामध्ये. विट्याला आल्यानंतर त्यांना 4 मुलं होती. त्यापैकी महादेव, भीमराव, त्यानंतर भगवंतराव आणि गोपाळराव. त्यातले जे गोपाळराव आहेत त्या गोपाळरावांना 2 मुलं होती. त्या गोपाळरावांच्या 2 मुलांपैकी एक होते यादव गोपाळराव जोग आणि दुसरे होते जिवाजी गोपाळराव जोग. पैकी यादव गोपाळराव जोग जे आहेत ते पुण्यामध्ये येऊन थांबले. हे यादव गोपाळराव जोग म्हणजे जोग महाराजांचे खापर पंजोबा हे पुण्यामध्ये येऊन थांबले आणि पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी सावकारकीचा धंदा सुरू केला. महाराज अत्यंत श्रीमंत घरामध्ये जन्माला आले. कारण महाराजांच्या घरामध्ये जी सावकारी आहे ती खापर पंजोबापासून चालत आलेली सावकारकी होती. म्हणून या कुळामध्ये महाराज जन्म घेत आहेत. या ठिकाणी या यादव गोपाळांचे दुसरे चिरंजीव कृष्णाजी, त्यांचे चिरंजीव जगन्नाथ आणि त्यांचे चिरंजीव स्वतः महाराजांचे वडील नरसिंह जोग. म्हणून हे यादव जे आहेत ते महाराजांचे खापर पंजोबा आहेत. कृष्णाजी जोग जे आहेत ते पंजोबा आहेत. जगन्नाथ जोग जे आहेत ते आजोबा आहेत आणि नरसिंह जोग जे आहेत ते सद्गुरु जोग महाराजांचे वडील आहेत. हे नरसिंह जोग जे आहेत त्यांना 2 भाऊ होते. एक धोंडो दादा आणि दुसरे होते रामचंद्र दादा. या 2 भावांमध्ये काय सामर्थ्य होतं तर त्याच्यातील एका भावाने उतार वयामध्ये विधीपूर्वक संन्यास ग्रहण केला होता. म्हणजे सद्गुरु जोग महाराजांचं घराणं हे श्रीमंतीच्या दृष्टिकोनातून फक्त श्रीमंत होता असं नाही, तर त्यांच्या घराण्यामध्ये भगवान परमात्म्याच्या संबंधीची विरक्त रूपाने केली जाणारी उपासना ही आपल्याला त्यांच्या अगोदर पासून पाहायला मिळते. की ज्या घरामध्ये विधीपूर्वक संन्यास घेतला जातो, ज्या घरामध्ये सर्वावरती पाणी सोडण्याचं सामर्थ्य पाहायला मिळतं, अशा विरक्त कुलामध्ये महाराज जन्माला आले. संपत्ती आहे आणि संपत्तीच्या बरोबर विरक्ती सुद्धा तिथे आपल्याला पाहायला मिळते. अगदी सद्गुरु जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनचरित्राचा आणि सद्गुरु जोग महाराजांच्या जीवनचरित्राचा घराण्यांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर ही समानता आपल्याला पाहायला मिळते. जोग महाराज सुद्धा सावकार होते आणि तुकोबाराय सुद्धा सावकार होते. सावकारी असताना सुद्धा विरक्ती अंतःकरणामध्ये होती, भोगाची लालसा नव्हती.
आणि जोग महाराजांच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही विरक्ती पाहायला मिळते. काही मिळालं नाही म्हणून विरक्ती प्राप्त करणे वेगळी गोष्ट आहे, पण सगळे भोग चरणातळी रुळत असताना सुद्धा ती भोगण्याची काडी मात्र इच्छा न होणे ही जी विरक्ती आहे ती विरक्ती मोठी विलक्षण विरक्ती आहे. म्हणून सद्गुरु जोग महाराजांचे हे वडील नरसिंह जोग यांच्या व्यक्तिमत्वाचा थोडासा विचार आपण करा की महाराजांचे वडील कसे होते. ज्यांच्या पोटी महाराज जन्माला आले ते महाराजांचे वडील, त्यांचा स्वभाव काय होता आणि महाराजांच्या ज्या आई होत्या त्यांचा स्वभाव काय होता. नरसिंह जोग जे महाराजांचे वडील आहेत ते नरसिंह जोग त्यांचा स्वभाव सांगायचा जर झाला तर अत्यंत सत्वशील ब्राह्मण आणि याहीपेक्षा विद्येचे उपासक. त्या काळामध्ये सावंतवाडीच्या सावकाराला, सावंतवाडीच्या राजाला शिक्षक म्हणून शिकवण्याचं काम सद्गुरु जोग महाराजांचे वडील करत असत. म्हणजे जोग महाराजांचे वडील हे चांगले शिक्षक होते. सावकार असल्यामुळं सावकारकी म्हटल्यानंतर भोग विलास असतो, पण इथे मात्र उलट आहे. सावकारकी आहे आणि शिस्त आहे, सावकारकी आहे आणि साधना आहे, सावकारकी आहे आणि विद्या आहे, अशा दोन गोष्टी सद्गुरु जोग महाराजांच्या वडिलांच्या ठिकाणी पाहायला मिळतात. जोग महाराजांच्या ज्या आई होत्या, जोग महाराजांच्या आईचं नाव सरस्वती. या सरस्वती बाईच्या पोटी सद्गुरु जोग महाराजांच्या आईचा स्वभाव अत्यंत धार्मिक होता. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ ते नेहमी करत असत आणि भगवान परमात्म्याच्या समोर बसून जप करणे हा त्यांचा स्वभाव होता. सद्गुरु जोग महाराजांवरती त्यांचं विलक्षण प्रेम होतं. म्हणजे विद्या आणि उपासना, सरस्वती नावाप्रमाणे सरस्वती होती, उपासना सरस्वतीच्या ठिकाणी पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने विद्या ही नरसिंह परमात्म्याच्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून नरसिंह परमात्मा ज्याप्रमाणे सामर्थ्यशाली आहेत त्या पद्धतीचं सामर्थ्य आपल्याला सद्गुरु जोग महाराजांच्या वडिलांच्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून विद्या आणि सामर्थ्य, विद्या आणि उपासना, या विद्या आणि उपासनेच्या पोटी महाराज जन्माला आले. महाराज एकटे जन्माला आले असं नाही, महाराजांच्या अगोदर 3 बंधू आणि महाराजांच्या पश्चात एक भगिनी असा हा एकंदरीत साधारण 5 जणांचा परिवार आहे. 3 बंधू आणि सद्गुरु जोग महाराज मिळून 4 आणि शेवटच्या धाकट्या बहिणी यमुनाताई अशा मिळून 5 जणांचा हा परिवार. ही 5ही संतती, या 5 मुलांपैकी एक एक विचार आपण जर कराल तर जे 3 भाऊ होते ते तिन्ही भाऊ सद्गुरु जोग महाराजांपेक्षा मोठे होते. सद्गुरु जोग महाराज हे वयाने भावंडांमध्ये सगळ्यात लहान होते. त्यातील पहिले जे भाऊ होते त्यांचं नाव होतं भगवंतराव. या भगवंतरावांमध्ये काय वैशिष्ट्य होतं? सद्गुरु जोग महाराजांचे हे सगळ्यात मोठे बंधू. ते फक्त वयाने मोठे होते असं नाही, तर अधिकाराने सुद्धा मोठे होते. त्यांचं शिक्षण इतकं झालं होतं, त्यांची शिस्त अत्यंत कडक होती आणि व्यायाम आणि मल्लविद्येचा संस्कार हा त्यांच्या वडील बंधू मध्ये सुद्धा होता. म्हणून या भगवंतरावांना अर्थात यांनाच आप्पासाहेब असं म्हटलं जात होतं. याच आप्पासाहेबांच्यामुळे सद्गुरु जोग महाराजांचं इगतपुरीला जाणं घडलं. म्हणून हे आप्पासाहेब जोग महाराजांचे सगळ्यात मोठे बंधू. कसे होते ते? शिक्षणामध्ये अत्यंत तरबेज होते. कशावरून मी बोलतोय म्हणून नाही, सामान्य रूपाने त्या काळामध्ये त्यांनी ज्या पोस्टवरती काम केलं त्या पदवीचा विचार करा. जिल्ह्याचे जे तुकडे केले जातात त्याला तालुका म्हटलं जातं आणि त्या तालुक्यामध्ये जे सगळ्यात महत्वाचं प्रशासकीय पद असतं त्याला तहसीलदार असं म्हटलं जातं. तहसीलदाराच्या हाताखाली इतर अंमलदार असतात. सद्गुरु जोग महाराजांचे हे सगळ्यात मोठे बंधू तहसीलदार होते. अलीकडच्या भाषेमध्ये त्याला मामलेदार असं जुन्या काळामध्ये म्हटलं जात होतं. सद्गुरु जोग महाराजांचे मोठे बंधू तहसीलदार होते. तहसीलदार असल्यामुळे तहसीलदार अर्थात हे तहसील कशासाठी केलं जातं? ग्रामीण भागामधून कर वसूल करण्यासाठी तहसील असतात. म्हणून तालुक्यातील सगळ्यात महत्वाची पोस्ट मानली जाते तहसीलदार. तालुक्यामध्ये जर कोणतीही आपत्कालीन घटना घडली तर त्या ठिकाणी कोणत्या जवानांना पाचारण करायचं किंवा कोणता आदेश द्यायचा हे सगळे अधिकार तहसीलदाराच्या हातामध्ये असतात. इंग्रजांच्या काळामध्ये महाराजांचे सगळ्यात मोठे बंधू तहसीलदार होते. तिथे वर्णन मामासाहेबांनी असं केलंय की हे स्वतः तहसीलदार होते, पण यांचा धाक इतका मोठा होता
की त्यांच्या हाताखाली युरोपियन जे काही इतर इंग्रज अधिकारी अंमलदार म्हणून काम करायचे त्यांना सुद्धा यांची भीती वाटायची. म्हणजे इंग्रजांच्या राजवटीमध्ये सुद्धा इंग्रजांच्या पदावरती काम करताना इंग्रजांना भीती वाटावी. मग त्यांच्या अंगामध्ये शिस्त किती असेल, काटेकोरपणा किती असेल, अचूकता किती असेल याचा विचार आपण करा. सद्गुरु जोग महाराजांचे हे सगळ्यात मोठे बंधू या पद्धतीचे होते. त्याच्यानंतर दुसरे बंधू 2 नंबर ज्यांना गोपाळराव असं म्हटलं जातं, अर्थात गुण्याबाव म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. हे गोपाळराव हे नगरकर तालमीचे वस्ताद होते, मल्लविद्येचे वस्ताद होते. त्या काळामध्ये बलोपासना ही पुणे शहरामध्ये आणि सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जात होती. त्याचं कारण होतं इंग्रजांची दडपशाही मोठ्या प्रमाणात चालू होती. इंग्रज भारतीयांना दडपत होते आणि त्याच्यामधून उद्धार करण्यासाठी शक्तिशाली पुरुषांचा वर्ग उभा राहिला पाहिजे म्हणून व्यायाम करून शरीर घट्ट करावं आणि इंग्रजांना या देशातून काढून टाकण्यासाठी प्रयत्न करावे म्हणून बलोपासना ही मोठ्या प्रमाणामध्ये घडत होती. सद्गुरु जोग महाराजांचे हे 2 नंबरचे बंधू गुण्याबाव ज्यांना म्हटलं जातं ते नगरकर तालमीचे वस्ताद होते. हे फक्त तालमीचे वस्ताद होते असं नाही, तर महान मातृभक्त होते. आईवरती यांचं इतकं प्रेम होतं की त्या काळामध्ये प्रत्येक महिन्याला आपल्या आईला देवपूजेसाठी ते 5 रुपये देत असत. पण त्या काळामध्ये म्हणजे 18व्या शतकामधली गोष्ट आहे. 18व्या शतकामध्ये प्रत्येक महिन्याला आपल्या आईला देवपूजेसाठी 5 रुपये ते द्यायचे. आपल्या आईवरती त्यांचं विलक्षण प्रेम होतं. मग आता हे मल्लविद्या साधत असताना, पहिलवानांना तयार करत असताना वस्ताद हा पहिलवानांपेक्षा थोडासा बलवान आणि अधिक शक्तिशाली असावा लागतो. अलीकडे आपण पहिलवान शब्द लावलेले पाहायला मिळतात, पण ते सगळे ही एक पहिलवान हा शब्द एका अर्थाने फॅशन रूपाने वापरला जातोय. जे आपल्या नावाच्या पुढे पै लावतात ते कधी आपल्या आयुष्यामध्ये आखाड्यामध्ये उतरलेले आहेत की नाही असा संशय उत्पन्न व्हावा असे अनेक पै आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात. पण त्यांचा पै शब्दाचा अर्थ पैलवान असा करू नका, पागल असा करत जा. त्याच्यामुळे त्यांच्या ठिकाणी कोणती मल्लविद्या होती असं नाही, पण ही मल्लविद्या गुण्याबावांच्या ठिकाणी अर्थात गोपाळरावांच्या ठिकाणी होती. यांच्याकडून ही मल्लविद्येचा वारसा सद्गुरु जोग महाराजांच्या जीवनावरती सर्वाधिक प्रभाव ज्यांनी टाकला त्या पांडोबा महाराजांकडे आला. पांडोबा महाराजांचं नाव होतं पांडुरंग. म्हणून पांडुरंग जोग अर्थात सद्गुरु जोग महाराजांचे 3 नंबरचे बंधू, महाराजांच्या अगोदरचे. यांच्यामध्ये आणि महाराजांमध्ये फक्त 6 वर्षाचं अंतर होतं. पांडोबा महाराज जोग महाराजांपेक्षा वयाने फार मोठे होते असं अजिबात नाही. पांडोबा महाराजांचा जन्म आहे 1862 साली. म्हणून 1862 साली पांडोबा महाराज जन्माला आले आणि 1867 साली जोग महाराज जन्माला आले. या 2 बंधूंमध्ये साधारण 5-6 वर्षाचं अंतर होतं. पण पांडोबा महाराजांचा सद्गुरु जोग महाराजांच्या जीवनावरती सर्वाधिक प्रभाव आहे. किंबहुना त्यांच्यामुळेच आपल्याला सद्गुरु जोग महाराज पाहायला मिळाले. पांडोबा महाराज कसे होते त्यांच्या स्वभावाचा थोडासा परिचय करून घ्या. पांडोबा महाराज पहिलवान होते, त्याच्यामध्ये वाद नाही, पण ते फक्त सामान्य पहिलवान होते असं नाही. त्यांच्यासाठी त्या काळामध्ये पांडोबा महाराज गेल्यानंतर पांडोबा महाराजांचं चरित्र नावाने ग्रंथ प्रकाशित व्हावा पुण्यामध्ये. हा ग्रंथ इतका दुर्मिळ आहे की त्या ग्रंथाच्या त्याच काळामध्ये फक्त 400-500 प्रती निघाल्या होत्या. तर त्या जर 18व्या शतकामध्ये 400-500 प्रती निघाल्या असतील तर त्या आता आपल्याला पाहायला मिळणं अत्यंत कठीण आहे. पण हे पांडोबा महाराज इतके विलक्षण होते की त्यांच्या शरीरामध्ये मोठं विलक्षण सामर्थ्य होतं. कसं सामर्थ्य होतं, त्यांच्या व्यायामाचं स्वरूप थोडंसं लक्षामध्ये घ्या म्हणजे आपल्याला कळेल ते किती मोठे पहिलवान होते. पांडोबा महाराज रोज न चुकता व्यायाम करायचे आणि तो त्यांचा व्यायाम मामासाहेब असं लिहिताय की पांडोबा महाराज रोज दिवसामध्ये 1500 जोर म्हणजे 1500 जोर आणि 2500 बैठका इतका व्यायाम महाराज रोज करायचे. मामासाहेबांसारख्यांच्या लेखणीतून आलेलं लिखाण आहे. मामासाहेब कोणतंही लिखाण लिहित असताना अत्यंत काटेकोरपणे तोलून मापून लिहितात. मामासाहेबांसारखी निपक्षपाती लेखणी आपल्याला संप्रदायामध्ये पाहायला मिळणार नाही. म्हणून सगळ्या जोग महाराजांचं चरित्र लिहून सुद्धा मामासाहेबांनी आपल्या संबंधीचा कुठेही उल्लेख त्याच्यामध्ये केलेला पाहायला मिळत नाही.
मग मामासाहेब ज्या अर्थी लिहितात त्या अर्थी वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून किंबहुना वारकरी शिक्षण संस्थेच्या दृष्टिकोनातून ते श्रुतिवाक्य आहे या अर्थाने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. कारण कोणतीही तुलना कशी करायची आणि त्याच्यातून निपक्षपाती अचूक कसं लिहायचं इतकी अचूक लेखणी दुसरी कोणाची नाही. जर मामासाहेबांनी लिहिलंय त्याच्यामध्ये अन्यथा कोणतीही नाही. कारण आपल्यावरून महापुरुषांचा अंदाज घेऊ नका. 20-25 जोरामध्ये आपली छाती फुटायला होते. आपलं आणि त्यांच्यामध्ये अंतर फार आहे. 1-2 वेळेला खाली आपण पावल्या खेळताना जरी बसलो तरी मांडीला गोळी येतात. 2500 बैठका कुठे इतका मोठा व्यायाम होता. आहार सुद्धा तितकाच मोठा होता. 2 शेर दूध रोज प्यायचं आणि अर्धा पाव तूप महाराज खायचे. अर्थात महाराजांचे मोठे बंधू. सामान्य जेवण जेवायचं, साधा आहार जेवायचा आणि साध्या आहारावरती इतकं भक्कम शरीर पांडुबा महाराजांचं होतं की त्यावेळेला त्यांच्या मांडीला चिमटा घ्यायचं म्हटलं तर कातडा हातामध्ये येत नव्हतं. इतकं शरीर घट्ट होतं. शरीर अत्यंत धिप्पाड होतं. गोरापान देह होता. असे पांडुबा महाराज स्वभावाच्या दृष्टिकोनातून जर विचार कराल तर अत्यंत तापट होते. किती तापट होते त्यांच्या रागाची कल्पना करता येत नाही. जर पांडुबा महाराजांना राग आला तर तो राग शांत होण्यासाठी 8-8 तास महाराज पाण्यामध्ये बसून राहायचे तरी सुद्धा राग शांत होत नव्हता. बऱ्याच वेळेला राग येण्यासाठी निमित्त असावं लागतं असं काही नाही. स्वभावतः आतमधून एक गरमपणा हा शरीरामध्ये पसरत जातो. 8 तास पाण्यामध्ये बसलं तरी सुद्धा राग शांत होत नव्हता. पांडुबा महाराज पहिलवान होते. पांडुबा महाराज शक्तिशाली होते. पांडुबा महाराज तापट होते. याच्याही पुढे जाऊन सांगायचं जर झालं तर पांडुबा महाराज निष्कलंक ब्रह्मचारी होते. त्यांचं ब्रह्मचर्य किती महान होतं तर उभ्या आयुष्यामध्ये आपल्या आईला सोडून ते इतर कोणाशी बोललेच नाही. म्हणून आपल्या आईशी फक्त त्यांनी संवाद केला असेल. ज्याला जन्माला आल्यानंतर स्त्री स्पर्श बाकीच्या गोष्टी सोडून द्या, बोलणं सुद्धा ज्यांना माहित नव्हतं आपल्या आईशी आहे तोपर्यंत ते फक्त बोलत राहिले. इतर कोणाशीही बोलले नाही. पांडुबा महाराज अगदी थोडा काळ या भूमीमध्ये राहिले. अवघं 32 वर्षांचं आयुष्य पांडुबा महाराजांच्या वाट्यात आलं. पण या 32 वर्षाच्या छोट्याशा कालावधीमध्ये त्यांनी सद्गुरु जोग महाराजांसारखं एक विलक्षण आपत्य महाराष्ट्राच्या हातामध्ये दिलं. यावरून पांडुबा महाराजांच्या ठिकाणी असलेलं सामर्थ्य आपल्या लक्षामध्ये येतं. पांडुबा महाराजांच्या ठिकाणी जशी ब्रह्मचर्य व्रत होतं तसंच पांडुबा महाराजांच्या ठिकाणी मातृभक्ती सुद्धा महान होती. आईवरती त्यांचं इतकं विलक्षण प्रेम होतं की इतकी मातृभक्ती त्यांची होती. उदाहरण सांगितलं जातं, आईने उसाचा रस पिण्यासाठी मागितला. उसाचा रस देण्यासाठी महाराज ऊस घेऊन सारखा जिथं आहे त्या गुराळामध्ये जाऊन रस काढून आणून त्यांनी आईला दिला असं नाही. मामासाहेब वर्णन करतायत की आईचा शब्द कानावरती पडल्यानंतर तिच्या हातामध्ये रसाचा ग्लास देण्यासाठी तत्परता महाराजांची इतकी होती की हातामध्ये जसं आपण धोतर पिळावं तशा पद्धतीने महाराजांनी ऊस पिळला आणि एका क्षणामध्ये तिथे उसाचा रस आईच्या हातामध्ये दिला. याला तत्पर मातृभक्ती या दृष्टिकोनातून आपल्याला पाहावं लागेल. याच्यातून शक्तीचं सामर्थ्य आपल्या डोळ्यासमोर येतं ते तर आहेच आहे, पण याच्याही पेक्षा आईबद्दलची तत्परता त्यांच्या ठिकाणी किती वसत होती हेही आपल्या लक्षामध्ये येतं. अजून कसे होते पांडुबा महाराज? पांडुबा महाराजांच्या ठिकाणी जशी मातृभक्ती होती तशी पांडुबा महाराजांच्या ठिकाणी ईश्वर भक्ती सुद्धा महान होती. पांडुबा महाराजांचा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ अखंड चालायचा. हे सगळं आपण का पाहतोय? कारण सद्गुरु जोग महाराजांच्या जीवनावरती या सगळ्या घटकाचा परिणाम झाला. सद्गुरु जोग महाराज म्हणजे काय तर पांडुबा महाराजांचं विस्तारलेलं रूप आहे असं आपण जर म्हटलं तर त्याच्यामध्ये अतिशयोक्ती होण्याचं कारण नाही. म्हणून ईश्वर भक्ती महाराजांच्या ठिकाणी इतकी होती की आखाड्यामध्ये उभं राहिल्यानंतर पहिलवानांचे हात फिरवत असताना ते विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करत. आखाड्यामध्ये सुद्धा विष्णू सहस्त्रनाम ज्यांचं बंद होत नव्हतं म्हणून विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा. स्नान संध्या केल्याशिवाय अन्य कोणत्याही गोष्टी करू नयेत. आणि कोणताही पहिलवान किंवा आपला नवीन विद्यार्थी तयार झालेला जर असेल तर त्याला दर्शन घडवण्यासाठी स्वतः पांडुबा महाराज घेऊन आळंदीला येत असतात. म्हणून फक्त बलोपासना होते असं नाही, फक्त कसा तरी व्यायाम करून शरीर फुगवणे हा त्या पाठीमागचा हेतू नव्हता, तर त्या शरीराच्या पाठीमागे कुठेतरी महान ईश्वर भक्ती सुद्धा दडलेली होती. म्हणून प्रत्येक पहिलवानाला घेऊन महाराज आळंदीला यायचे, तसंच जोग महाराजांना घेऊन सुद्धा महाराज आळंदीला आली. प्रत्येक पहिलवानाला माऊलीच्या समाधीचं दर्शन घ्यायला लावायचे. इतकी मोठी प्रीती त्यांची ज्ञानोबरायांच्या वरती होती. शनिवारच्या वेळेला तालमीमध्ये हनुमंतरायांची उपासना केली जाते.
व्यायाम वगैरे सगळी धडक वगैरे बंद असते. हनुमंतरायांना शेंदूर लावून त्या ठिकाणी हनुमंतरायांची उपासना सद्गुरु जोग महाराजांच्या या बंधूंच्या द्वारे, पांडुबा महाराजांच्या द्वारे कधीही चुकली नाही. अजून कसे होते? पांडुबा महाराज पोहण्यामध्ये अत्यंत निष्णात होते. 8-8 तास पाण्यामध्ये पोहत राहण्याचं सामर्थ्य त्यांचं होतं. एवढंच सामर्थ्य होतं असं नाही, तर कोणताही शरीराचा अवयव न हलवता कुंभक साधून 2 तास पाण्यामध्ये अचल अवस्थेमध्ये पडून राहण्याचं त्यांचं सामर्थ्य होतं. पण महाराज पोहण्याच्या बाबतीमध्ये जबरे पोहणारे होते हे आपल्या याच्यावरून लक्षामध्ये येतं. पांडुबा महाराज पोहण्यामध्ये निष्णात होते. अजून कसे होते? पांडुबा महाराजांनी जो शिष्यवर्ग तयार केला तो शिष्यवर्ग मोठा विलक्षण होता. म्हणून शिष्य कसे घडवावे हेही जोग महाराजांना पांडुबा महाराजांकडून कळलं. साधना कशी करावी हेही जोग महाराजांना पांडुबा महाराजांकडून कळलं. ब्रह्मचर्य पालन कसं करावं हेही जोग महाराजांना पांडुबा महाराजांकडून कळलं. कारण जोग महाराजांचे प्रत्यक्ष गुरु या रूपाने ते मोठे बंधू पांडुबा महाराज जोग महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग पांडुबा महाराजांची शिष्य घडवण्याची पद्धत कशी होती? सगळ्यात महत्वाचा भाग हा की पांडुबा महाराजांनी त्या काळामध्ये, सनातनी काळामध्ये, पुण्यासारख्या क्षेत्रामध्ये राहत असताना सुद्धा जातीच्या आधारावरती शिक्षण दिलं नाही. सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना पांडुबा महाराजांनी मल्लविद्येचं शिक्षण दिलं. म्हणून आहे त्या जातीच्या विद्यार्थ्याला मल्लविद्येचं शिक्षण देण्यामध्ये पांडुबा महाराज हे सगळ्यात अग्रेसर होते. म्हणून त्या काळामध्ये पोतदार, गोखले किंवा अजून फडतरे, चितळे या आडनावाचे जसे पांडुबा महाराजांचे मल्ल होते, त्याप्रमाणे नारळवाले किंवा न्हावी, घिसाडी याही जातीतील अनेक मोठमोठाले मल्ल पांडुबा महाराजांनी तयार केले होते. म्हणून जातीवरती कोणताही विचार करायचा नाही हे सूत्र मुळामध्ये पांडुबा महाराजांच्या जीवनामधून सद्गुरु जोग महाराजांच्या जीवनामध्ये समर्पित झालेलं पाहायला मिळतं. म्हणून तर पुण्यासारख्या शहरामध्ये जोग महाराजांनी भिन्न भिन्न शिष्यांना शिक्षण दिलं आपण पुढे पाहणार आहोत. पण सद्गुरु जोग महाराजांच्या जीवनावरती पांडुबा महाराजांचा हा सगळा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. पांडुबा महाराजांच्या वरती सद्गुरु जोग महाराजांचं इतकं विलक्षण प्रेम होतं की पांडुबा महाराजांना सोडून सद्गुरु जोग महाराज हे राहिलेच नाही. पांडुबा महाराजांच्या त्या प्रेमामुळे महाराज शाळेमध्येही कदाचित गेले नसतील. म्हणून पांडुबा महाराजांचं शिक्षण चांगलं होतं. त्यांचं अक्षर अत्यंत वळणदार होतं. स्टॅम्प लिहिण्याचं काम त्यांनी काही दिवस केलं होतं. पण जोग महाराजांचं शिक्षण मात्र फक्त 4थी पर्यंत झालं. कारण पांडुबा महाराजांचे जोग महाराज हे अत्यंत लाडके बंधू होते. म्हणून बऱ्याच वेळेला शिक्षण होत नाही. त्याचं महत्वाचं कारण लाड आपल्याला पाहायला मिळतं. जोग महाराजांना शाळेमध्ये घालणं किंवा त्यांना फार काही शिकवणं पांडुबा महाराजांना आवडलं नसेल. त्या काळामध्ये शिक्षण घेण्याची पद्धत थोडीशी वेगळी होती. अलीकडच्या पद्धतीने शिक्षण त्या काळामध्ये नव्हतं. धूळ पाट्यांवरती शिक्षण दिलं जात होतं. म्हणून जोग महाराजांना सही करण्यासाठी 2 मिनिटं लागायचे. पण पांडुबा महाराज मात्र लिखाणामध्ये अत्यंत हुशार होते. सद्गुरु जोग महाराजांचं सामान्य रूपाने शालेय शिक्षण झालं नाही. पण खऱ्या अर्थाने शिक्षण मात्र पांडुबा महाराजांच्या संगतीमध्ये घडत होतं. महाराज जन्माला आले, सद्गुरु जोग महाराज जन्माला आल्यानंतर ते साधारण पुढे पांडुबा महाराज जाईपर्यंत सद्गुरु जोग महाराजांचं जे जीवन आहे ते पांडुबा महाराजांच्या छत्राखाली गेलं. 14 सप्टेंबर 1867 साली सद्गुरु जोग महाराज जन्माला आले, सायंकाळी 5:05. जोग महाराज जन्माला आल्यानंतर जोग महाराजांच्या बालपणाचा थोडासा विचार करा. जोग महाराजांचं बालपण नेमकं कसं होतं? जोग महाराजांच्या बालपणाचा विचार करत असताना अत्यंत लाडामध्ये, अत्यंत प्रेमामध्ये आणि अत्यंत आनंदामध्ये सद्गुरु जोग महाराजांचं बालपण गेलं. बालपणी कोणतीही चिंता करण्याचं कारण जोग महाराजांना पडेल अशी कोणतीही पारिवारिक स्थितीच नव्हती. मोठे बंधू तहसीलदार होते, बाकीचे 2 बंधू नगरकर तालमीचे वस्ताद होते. खापर बंधुवापासूनची सावकारी पुण्यासारख्या क्षेत्रामध्ये चालत आलेली होती. त्यामुळे संपत्तीच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करावा लागेल आणि काही कमवावं लागेल अशी कोणतीही अडचण जोग महाराजांच्या जवळ नव्हती. जोग महाराजांना स्वतः काही करावं लागेल असं काहीही नव्हतं. म्हणून पांडुबा महाराजांच्या बरोबर जोग महाराजांचं बालपण मोठ्या प्रमाणामध्ये व्यतीत झालं. लहानपणी जोग महाराजांना देवी निघाल्या आणि हा देवीच्या आजाराने सद्गुरु जोग महाराज ग्रस्त झाले. म्हणून देवीचा आजार निघाल्यानंतर सगळ्या शरीरामध्ये देवी पसरल्या, पुळ्या शरीरावरती आल्या. त्यावेळेस आईला असं वाटलं की आता ह्या पुळ्या, त्या काळामध्ये वैद्यकीय सेवा विकसित नव्हती.
या देवीचा आजार वाढल्यानंतर कदाचित महाराजांना काय होईल की काय, डोळे वगैरे जातील की काय, या भीतीपोटी आईने त्यांना त्या काळामध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेल्या काळबुवा नावाच्या सिद्ध साक्षात्कारी महापुरुषाजवळ नेलं. आता हे काळबुवा कोण होते याचा विचार करा. काळबुवा हे जे सामान्य नाव त्या ठिकाणी घेतलं गेलं असं अजिबात नाही. सद्गुरु जोग महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये जितकी नावं आली त्यांची चरित्र जर आपण पाहिली तर आपल्या लक्षामध्ये येईल की सद्गुरु जोग महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या परिवाराची आणि त्यांच्या साधनेची स्थिती काय होती. त्या कालखंडामध्ये 18व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये जी थोर साधू संत सिद्ध महापुरुष होऊन गेले की ज्याच्यामध्ये आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज असतील किंवा गोंदवलेकर महाराज असतील किंवा अक्कलकोटचे स्वामी महाराज असतील, या सगळ्यांचा काळ हा 18व्या शतकाच्या सुरुवातीचा आहे. त्यापैकी हे काळबुवा नावाचे एक सिद्ध साक्षात्कारी पुण्यामध्ये राहत होते. ते किती सामर्थ्यशाली होते एक उदाहरण देतो आणि थांबतो. त्या काळातील स्वातंत्र्यवीर, आद्य स्वातंत्र्यवीर आपण ज्यांना म्हणतो, वासुदेव बळवंत फडके, या वासुदेव बळवंत फडक्यांचे ते गुरु होते. आता वासुदेव बळवंत फडक्यांचे जे गुरु होते ते कोण होते हे सांगण्याची आपल्याला आवश्यकता राहिलेली नाही. असे हे काळबुवा नावाचे सिद्ध साक्षात्कारी महापुरुष, त्यांच्या दर्शनासाठी सद्गुरु जोग महाराजांच्या आईने जोग महाराजांना लहानपणी नेलं आणि नेल्यानंतरचा परिणाम काय झाला. सिद्ध महापुरुषाला लहान मुलामध्ये असलेलं सगळं सामर्थ्य कळत असतं, त्याला फार काही सांगावं लागत नाही. आणि जोग महाराजांना पाहता क्षणी काळबुवाने सांगितलं, बाई घाबरू नका, तुम्ही याला घेऊन जा, याचे डोळे वगैरे काहीही जाणार नाहीत. सिद्ध महापुरुषाची एक मोठी कृपा त्या काळामध्ये अभय पत्राच्या रूपाने सद्गुरु जोग महाराजांवरती झालेली पाहायला मिळते. याच्यामधून आईचा स्वभाव सुद्धा आपल्या लक्षामध्ये येतो. मूल आजारी पडल्यानंतर त्याला दुर्लक्षित करून तसंच सोडून देणे हा जो स्वभाव आहे, वंध्यावा विधवा नारी सुखीमे सुखी आहेत असा जो स्वभाव आहे, किंवा मूल आजारी पडल्यानंतर इतरत्र कोणाकडे तरी देणं, असं न करता आई सिद्ध महापुरुषाकडे घेऊन गेली. काळबुवा हे काही झाड औषधपाला देणारे साधू नव्हते, ते अत्यंत तत्वदर्शी साधू होते. त्यांच्या दर्शनाला नेल्यानंतर सद्गुरु जोग महाराजांच्या आईला ही शाश्वती पटली की या आजाराचा परिणाम जोग महाराजांवरती होणार नाही. झाल्याप्रमाणे परिणाम झाला सुद्धा नाही. त्या आजारामधून महाराजांना काहीही घडलं नाही. महाराज अगदी आहे तसे राहिले. त्या कालखंडामध्ये महाराजांचं सगळं बालपण खेळण्यामध्ये, पिंपरीला वगैरे जी त्यांची शेती होती त्याच्यामध्ये हुरडा काढणे, पोहणे याच्यामध्ये गेला. आता महाराज ज्यांच्या बरोबर पोहत होते त्यांची चरित्र जर आपण पाहाल तर ज्यांच्या बरोबर महाराज पोहत होते ते कोणी सामान्य नव्हते. त्याच्यातील एक नाव फक्त आपल्या डोळ्यासमोर घेतो आणि या ठिकाणी थोडासा उरकण्याचा प्रयत्न करतो. त्या कालखंडामध्ये सद्गुरु जोग महाराज ज्यांच्या बरोबर विहिरीमध्ये पोहत होते त्यातील प्रसिद्ध नाव म्हणजे गोपाळ हरी देशमुख. अर्थात हे गोपाळ हरी देशमुख कोण होते, ज्यांना इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने लोकहितवादी असं म्हटलं जातं. लोकहितवादी कोण आहेत तर हे गोपाळ हरी आहेत. लोकहितवादी कोण होते आपण नेटवरती सर्च करा, चरित्र आपल्याला मिळून जाईल. गोपाळ हरी देशमुख यांचा किती मोठा परिणाम होता. लोकहितवाद्यांची कारकीर्द अत्यंत मोठी आहे. 1892च्या आसपास त्यांचं निधन झालं, पण या देशामध्ये हुंडा बंद करण्यासाठी, बालविवाह रोखण्यासाठी, धर्मामध्ये येणाऱ्या अनिष्ट चाली बंद करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला आणि निबंधमालेच्या रूपाने अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये धर्मशुद्धीचं कार्य हातामध्ये घेतलं, त्या लोकहितवाद्यांसारख्या अत्यंत श्रेष्ठ मंडळींबरोबर महाराज लहानपणापासून विहिरीमध्ये पोहण्यामध्ये होते. मग ज्यांच्या संगतीमध्ये इतकी मोठमोठाली विचारवंत मंडळी पोहण्यामध्ये होती, त्या महाराजांचं बालपण किती उंचीच्या विचाराच्या लोकांमध्ये व्यतीत होत होतं याचा विचार करून आपण पहा. असं हे बालपण आनंदामध्ये जात असताना एक अत्यंत दुर्दैवी घटना महाराजांच्या जीवनामध्ये घडली. 1894 साली आकस्मिक रूपाने पांडुबा महाराजांचं देहावसन झालं. म्हणून 1894 पांडुबा महाराज वारले वयाच्या 32व्या वर्षी. पांडुबा महाराज वारले याचं दुःख पुण्याला इतकं मोठं झालं की अत्यंत तरुण वयातील उमदा, सगळ्या गोष्टीमध्ये श्रेष्ठ असलेला हा तरुण अचानक आकस्मिक निधन पावावा, ही सगळी दुःखद घटना पुण्यामध्ये जिकडे तिकडे पसरली. आणि आजपर्यंत आपण ज्यांचं बोट धरून ज्यांच्याबरोबर वाटचाल करत आहोत ते आपले बंधू अचानक वारले, हा आघात जोग महाराजांच्या जीवनावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये पडला. म्हणून पांडुबा महाराज अचानक वारले आणि वारल्यानंतर पुढे आपल्या जीवनाची दिशा काय हे कळणे किंवा त्या दुःखामधून सावरणे
या दुःखामधून सावरण्याची संधी सुद्धा जोग महाराजांच्या जवळ नव्हती. महाराज त्या काळामध्ये लहान होते असं नाही, साधारण 26-27 वर्षाचे महाराज होते. म्हणून चांगली समज असलेले महाराज होते. आणि त्या काळामध्ये 26-27 वयाच्या काळामध्ये हा बंधूचा आघात, बंधूच्या जाण्याचा आघात जोग महाराजांवरती घडला. इतकं अपार दुःख झालं की साधारण 3 महिने सद्गुरु जोग महाराज झोपू शकले नाही. महाराजांना दुःख झालं असं नाही, पुण्यातील तत्कालीन सर्व मंडळींना तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दुःख झालं. कारण पांडुबा महाराजांकडून जे कार्य घडणार होतं स्वातंत्र्यासाठी, धर्मासाठी, इतर गोष्टींसाठी, ती सगळी संभावना मेली होती. आता हे पुढे घडणार कसं? म्हणून त्या काळातले जे स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळकांसारखे महापुरुष होते त्यांना सुद्धा त्याचं महान दुःख झालं. टिळकांसारख्या महापुरुषांनी दुःख करावं, सर्वांनी दुःख करावं, पुण्याने दुःख करावं. त्या दुःखाचा परिणाम जोग महाराजांवरती किती झाला असेल याचा विचार करा. सद्गुरु जोग महाराजांच्या जीवनावरती पहिल्यांदा आयुष्यामध्ये इतका मोठा दुःखाचा आघात आला. आजपर्यंत दुःख काय असतं हे सद्गुरु जोग महाराजांना माहित नव्हतं. लहानपणापासून कधी जेवणाचं किंवा राहण्याचं अशी कोणतीही परवड किंवा कोणतीही चिंता ज्या महापुरुषाला सतावलीच नाही. ज्यांच्या छत्रछायेखाली आपण वाढत आलो ते छत्र हळूहळू जावं असं नाही, अचानक गेलं. आणि अचानक गेल्यानंतर जो दुःखाचा आघात झाला तो अत्यंत मोठा होता. या दुःखाच्या आघातातून महाराज बाहेर कसे आले, तिथून पुढे त्यांनी साधना कशी केली आणि त्यांच्या जीवनाचं स्वरूप सिद्धदशेपर्यंत कसं गेलं इत्यादी विचार आहे, त्याला आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु महाराज की जय. सब संतना की जय.